मॅचच्या दिशेने रोशन सर, याच दरम्यान आपल्या मान्यवर कक्षेमध्ये असणारे कामगार नेते तुकारामजी कडू सर या स्पर्धेच्या निमित्तानं या स्पर्धेला शुभेच्छा देतील. मी त्यांना विनंती करतोय की या स्पर्धेबद्दल आपल्या भावना आणि आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. सोनारीच्या सिद्धिविनायकाला वंदन करतोय. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, प्रकल्पग्रस्तांचे दैवत स्वर्गीय दिबा पाटील साहेब यांना वंदन करतोय. त्यांच्या स्मृतीला अभिवादन करून आज या ठिकाणी रायगड प्रीमियर लीग आणि महेश कडू मित्रमंडळाच्या वतीनं गेली 5 दिवस साजरा होत असलेला हा क्रिकेटचा थरार आणि आमच्या सोनारी गावातल्या आणि या पंचक्रोशीतल्या सर्व क्रिकेट रसिकांना जी मेजवानी या ठिकाणी मिळते त्याबद्दल महेश कडू मित्रमंडळाचं आमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतोय. कारण अशा प्रकारचे क्रिकेटचे सामने बघण्याचा आणि हा आनंद लुटण्याचा सौभाग्य इथल्या पंचक्रोशीतल्या ग्रामस्थांना पहिल्यांदा मिळत आहे. रायगड प्रीमियर लीगचं हे 6वं पर्व आहे आणि 6व्या पर्वातला आजचा 5वा दिवस, 5वं पुष्प आणि ते सुद्धा गुढीपाडव्याच्या दिवशी म्हणजे हिंदू नववर्षाचा आजचा सुवर्ण दिवस, पहिला दिवस. आणि या पहिल्या दिवसाच्या अतिशय चांगल्या दिवशी शुभदिनी 5व्या दिवसाचा हा थरार या ठिकाणी होतोय. पहिलाच आजचा सामना अतिशय रंगतदार झाला. क्रिकेटमध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत सांगता येत नाही नक्की कोण जिंकणार आणि कोण हरणार. आणि तसंच आपण बघितलं की सुपर ओव्हर सुद्धा झाली आणि सुपर ओव्हरमध्ये सुद्धा रंगतदार सामना आपल्याला बघायला मिळाला. गेली 5 दिवस अशाच प्रकारचं हे सगळे सामने आपण बघत आहोत. आणखी 7 दिवस, जवळपास 12 दिवसाचा हा क्रिकेटचा सोहळा या ठिकाणी संपन्न होणार आहे. आणि खरोखरच इतकं चांगलं आयोजन या ठिकाणी आहे आणि त्याचप्रमाणे कार्यकर्ते सुद्धा अतिशय मनापासून मदत करत आहेत, सहकार्य करत आहेत. कारण त्यांची मेहनत फार महत्त्वाची आहे. कारण कोणताही कार्यक्रम पार पाडायचा असेल तर कार्यकर्त्यांची मेहनत महत्त्वाची असते आणि म्हणून ते जी सर्व कार्यकर्ते मेहनत घेत आहेत, महेश कडूंच्या सर्व मित्र मंडळींचं फार मनापासून आभार मानतोय. कारण या ठिकाणी संबंध रायगड जिल्ह्यातून आणि ठाणा, मुंबई परिसरातून क्रिकेट खेळाडू त्यांचा खेळ बघण्याची संधी आपल्याला मिळतोय. आणि ही संधी प्रीमियर लीगच्या, रायगड प्रीमियर लीगच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे. त्यामुळे त्यांचंसुद्धा मनपूर्वक आभार मानणं सोनारी ग्रामस्थ म्हणून आम्ही आमचं कर्तव्य समजतो. अशाच प्रकारचे सामने या ठिकाणी व्हावेत. कारण हा आमचा सिद्धिविनायक स्टेडियम, सिद्धिविनायक मैदान आणि आम्ही खरोखर भाग्यवान आहोत की अशा प्रकारच्या आमच्या मैदानामध्ये हे सामने बघण्याची संधी आमच्या सोनारी ग्रामस्थांना आणि या पंचक्रोशीतल्या ग्रामस्थांना मिळतोय. पुन्हा एकदा रायगड प्रीमियर लीगच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं, त्यांच्या कार्यकर्त्यांचं आणि महेश कडू मित्र मंडळाचं मनपूर्वक आभार मानतोय. आपला सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतोय. सर्व क्रीडा रसिकांना आणि सर्व खेळाडूंना शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आपण ऐकत होतात रायगड जिल्हा परिषदेचे माजी सन्मान्य सदस्य तथा कामगार नेते तुकारामजी कडू यांचं मनोगत. चलूया, मॅच ऑन झाल्या. मॅचच्या दिशेनं, कॉम्बॉक्सच्या दिशेनं आपल्याला आवाज ऐकायला मिळेल. रोशन पाटील सर, तारा. धन्यवाद. मान्यवरांचं मनापासून आभार. आणि बघा, सामना अतिशय रफ अँड टफ आहे. उरण तालुक्याचा संघ तर दुसऱ्या बाजूला कर्जत तालुक्याचा संघ. आणि आजचा दिवस अतिशय खास आहे. तुम्हा सर्वांना मराठी नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आम्ही पुन्हा एकदा देतो. आदरणीय महेशजी कडू साहेब यांच्या वतीने, आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या वतीने सर्वांचं मनपूर्वक स्वागत. प्रथमेश म्हात्रे आणि त्यांच्या समोर कर्नाळा परिसरातील एक दमदार खेळाडू, साई गावचा सुपरस्टार अनिकेत मोकल गुडघा टेकत असताना आडव्या बॅटने हा फटका मारलाय. घाई झाली मिड विकेटला. अक्षय पवार डीप मध्ये आहे, सेकंडचा कॉल. 2 धाबा सहजगत्या घेऊन गेले. अति घाई संकटाने असं नेहमी आपण म्हणत असतो. आणि इथे मात्र बॉलवरती झटपट धावत आला. बॉल गॅदर करण्या अगोदर फेकायचा प्रयत्न केला अक्षयने आणि त्याच वेळेला आपण पाहिला मिस्टेक घडली आणि डोळ्याची पापणी लवते ना लवते इथे आपण पाहिला 2 धाबा येताना पाहायला मिळाल्या. 2 यंगस्टर आहेत. खरं तर आपण पाहिला एका बाजूला खोपोली परिसरातील मुळगावचा शुभम गोडविंदे, जो एका हाताने षटकार मारू शकतो, इतकी ताकद त्याच्याकडे आहे. आणि त्याच्या बरोबरने सध्याच्या घडीला चर्चेमध्ये असणारा अनिकेत मोकल हा साईचा खेळाडू, स्टार्किंग गेला बॉलिंग मार्कमध्ये रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट मधला
सुपरस्टार प्रथमेश मात्रे पिट्टू हलक्या हाताने ऑन साइडला टर्न केला बॉल. पुन्हा एकदा अक्षय पवार त्या ठिकाणी व्यस्त होताना पाहायला मिळेल. मिड विकेटला सुरुवात चांगली झाली पहिल्या षटकामध्ये फिल्डिंग टीमची, कारण या षटकामध्ये धावा आल्या फक्त आणि फक्त 5. ग्रेट स्टार्ट पॉवर प्ले मध्ये ड्रीम सुरुवात, दमदार सुरुवात पाहायला मिळाली. 5 धावा आल्या या षटकामध्ये. संध्याकाळचं सत्र आपण पाहिला. मागच्या सामन्यामध्ये वारे पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहत आहे, जो तुम्हाला बलून दिसतोय एका बाजूला झुकतोय, त्याच्यावर तुम्हाला अंदाज बांधता येईल. या एंडने उजव्या हाताच्या फलंदाजांना ऍडव्हान्टेज डेफिनेटली मिळेल आणि हा सामना देखील तितकाच महत्वाचा आहे दोन्ही टीमसाठी. दमदार असं आयोजन महेशजी कडू मित्रमंडळ आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून रायगड प्रीमियर लीगचं हे 6वं पर्व आपण सध्या या ठिकाणी उरण नगरीमध्ये सोनारीच्या या सिद्धिविनायक मैदानावरती पाहत आहे. 4 विद्या 14 विद्या 64 कलांचा अधिपती, 4 वेद 14 विद्या 64 कलांचा अधिपती बाप्पा माझा गणपती, त्याच्या चरणाशी नतमस्तक होऊन खऱ्या हाताने आपण या स्पर्धेला सुरुवात केली. आणि सोनारी म्हटलं की सिद्धिविनायक बाप्पांचं हे गाव, आणि आज गावामध्ये रायगड जिल्ह्याची अग्र नामांकित अशी स्पर्धा म्हणजे रायगड प्रीमियर लीग 2026 हे दमदार पर्व. सेकंड ओव्हरला बॉलिंग मार्कवर त्याला आयुष कोळी दिघोड्याचा खेळाडू नुकताच कर्तव्याला विवाह बंधनामध्ये अडकलाय. आपल्या आयुष्यातील नवीन इनिंगला त्याने सुरुवात केली. क्रिकेटमध्ये सातत्याने दमदार योगदान या खेळाडूचं राहिलं. अगदी कमी वयामध्ये कमी कालावधीमध्ये स्वतःला सिद्ध करणारा हा दिघोड्याचा खेळाडू फार एंड मात्र या षटकामध्ये बॉलिंग मार्कवर देईल. समोर स्ट्रायकिंग एंडला आहेत स्टायलिश खेळाडू अनिकेत मोकल ऑन स्ट्राईक. धावा बनवावे लागतील. मागचा सामना रफ अँड टफ झाला. सुपर ओव्हरचा थरार तुम्हा सर्वांना त्या ठिकाणी अनुभवायला मिळाला. जबरदस्त मॅच. आकाश तारेकर रायगडचा वंडर बॉय, त्याने तो सामना जिंकला रॉयल कळंबोली. तर दुसऱ्या बाजूला युवी स्पोर्ट्स अलिबाग टीमला आपण पाहिलं. दमदार सामना पाहायला मिळाला. त्यामध्ये आता देखील या मॅचमध्ये तितकीच तुम्हाला उत्कंठा या सामन्याची वाढताना पाहायला मिळेल. समोर अनिकेत बॉलिंग ट्रॅकवरती, आयुष कोळी राईट आर्म ओव्हर दी विकेट. समोरला ओव्हर पिच ड्राईव्ह लेंथ वरती हलक्यात ड्राईव्ह करत असताना गॅप मध्ये मोठा गॅप आहे. मिड ऑफला बीट करत असताना बॉल निघाला सीमा पार. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह 4 धाबा चौकार. ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल कॉल पंचांकडून आला, त्यामुळे मागच्या बॉलवरती 5 मिळतील. आणि क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह फटका आपण पहिला स्टायलिश फटका. आता फलंदाजाला गोल्डन अपॉर्च्युनिटी असेल. पुढचा बॉल फ्रीट आहे. संधी आहे अनिकेतकडे. पहिल्याच बॉलला भव्य स्वागत केलं आयुष्य. टीमची धावसंख्या सध्या धाव फलकावरती आहे. पहिलं दशक पूर्ण झालंय. 10 धावा धाव फलकावरती म्हणून लागताना पाहता ओव्हर द विकेट फ्रीटचा बॉल. गुडघा टेकत असताना स्टायलिश फटका ट्रेडमार्क शॉट. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन कडे फटका मारलाय. बॉल एका टप्प्यावरती चाललाय. 1 बाउन्स इनटू द फॅन सीमा पार. अनदर 1 4 चौकार. टायमिंग पहिला बॉल कव्हर्सला आपण पाहिला क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. त्यानंतर इम्प्रोव्हायझेशन दाखवत असताना गुडघा टेकत अनिकेतने हा फटका मारला. बॅकवर्ड स्क्वेअर लेगकडे डीप मध्ये चौकार. सलग 2 चौकार. एकूण 9 धावा मागच्या बॉलवरती मिळाला, कारण मागचा बॉल होता ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल. सुरुवात चांगली झाली आहे. मोमेंटम आता मिळालाय बॅटिंग करताना कर्जत संघाला या सामन्यामध्ये. पुढचा चेंडू आयुषला मात्र इथे इनसाइड आउट. बॉलला फॉलो करत असताना बरोबर कव्हर्सला डीप मध्ये अक्षय पवार आहेत. त्यांच्या दिशेने हा फटका भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर स्टँड समोर मारलाय थ्रू दी कव्हर्स. त्या ठिकाणी एक सिंगल मिळेल या बॉलवरती. सिंगलने एंड बदलला. टीमची धावसंख्या धाव फलकावरती सध्या आपण लागताना पाहत आहे ती म्हणजे बिनबाद 15 धावा. बिनबाद ही जमेची बाजू आहे कर्जत संघासाठी. कर्जत म्हटलं की निसर्गरम्य असा हा तालुका आहे. समृद्ध असा हा तालुका आणि त्या तालुक्याचा संघ तुम्हाला मैदानामध्ये पाहायला मिळेल. सेन्सेबल क्रिकेट क्या बात आहे. पॉइंटला खराब फिल्डिंग. बॅकअप साठी अक्षय पवार येतो. तद्वर मात्र सेकंडचा कॉल किशोरकडनं अपेक्षा नव्हती. टीम मधला अनुभवी खेळाडू आहे किशोर गरज, जो पॉइंटला उभा आहे. त्याच्याकडून मिस्टेक घडली आणि इथे मात्र सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करत असताना 2 धावा या बॉलवरती मिळाल्या. बॅटिंग करताना आमदार महेंद्र शेठ थोरवे कर्जत फाउंडेशन कर्जत टीमला धावसंख्येमध्ये बदल. टोटल धावा सध्या स्कोर कार्ड वरती आहेत त्या ठिकाणी. बिनबाद 17 लॉस ऑफ 0. भागीदारी बनवत असताना हे दोन्ही खेळाडू पहिल्या ओव्हरमध्ये प्रथमेशने आपली गुणवत्ता कौशल्य नैपुण्य सिद्ध केलं. 5 धावा. त्यानंतर आयुष षटक महागड डाऊन दी ग्राउंड. व्हॉट अ शॉट. अफलातून टायमिंग. स्ट्रेट हिट अँड ग्रेट हिट. शुभमचा आक्रमण ब्लॅक स्क्रीनच्या बाहेर. षटकार.
15 तालुक्यांना एकत्र आणणारी स्पर्धा आपण पाहता रायगड प्रीमियर लीग 2026. प्रत्येकाचं कौतुक करावं तितकं कमी. महेशदा कडू यांना खतर यंदाचा हा मान मिळाला. उरण तालुक्याला हा मान मिळालाय आणि अप्रतिम असं आयोजन तुम्ही सध्या सोनारी नगरीमध्ये पाहताय. चांगली बॅटिंग शुभम कडून पिक केल्या बॉलला, कडक शॉट, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके स्टँडच्या बाहेर निघालाय. त्या स्टँडला अभिवादन करणारा शुभमचा आणखीन एक षटकार. शुभमची हीच तर खासियत आहे. मी मगाशी उल्लेख केला, एका हाताने तो षटकार मारू शकतो आणि दोन हाताने त्याने किती लांब मारला. मिड विकेटला आपण पाहिलं ज्या ठिकाणी प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला हा फटका पाहायला मिळाला. कारण आजच्या दिवसामध्ये या एंडने मात्र उजव्या हाताच्या फलंदाजाला अडचणी निर्माण झाल्या आणि अशा कठीण परिस्थितीमध्ये ज्याच्याकडे मनगटामध्ये ताकद आहे, टायमिंग चांगला, असा खेळाडून षटकार मारू शकतो आणि तो खेळाडू आहे शुभम. अफलातून बॅटिंग, षटकार मिळाला. 29 धावा, तब्बल 24 धावा पहिल्या 5 मध्ये आयुषने आतापर्यंत खर्च केल्या. एक्सपेन्सिव्ह स्पेल आपण पाहता, महागडं षटक आयुष कोळीचं दिघोडेसाठी. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा आहे आणि इथे मात्र हा बॉल पाहिला तर निर्धाव निघालाय उजव्या अशा बाहेर. लॅप शॉटचा प्रयत्न होता, डॉट बॉलने मात्र शेवट गोड झाला. परंतु या षटकामध्ये तब्बल 24 धावा त्या ठिकाणी मिळालेल्या आहेत बॅटिंग करताना कर्जत टीमला. टीमची धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर बिनबाद 29. या दरम्यान आगमन होताना आपण पाहता 190 उरण विधानसभा मतदारसंघाचे दमदार आमदार महेशजी बालदी साहेबांचे निकटवर्तीय रायगड जिल्हा परिषद शाळा दिघोडेचे माजी अध्यक्ष आणि दिघोडे गावचे युवा नेते भारतीय जनता पार्टीचे सबसे कातील निलेशदादा पाटील यांचं आगमन या ठिकाणी होताना आपण पाहताय. त्यांना विनंती असेल या मंचावरती आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून दमदार स्वागत. दिघोडे गावामध्ये कधी गेला तर दिघोडे गावामध्ये सातत्याने समाजसेवा करणारे दिघोडे गावचे सुप्रसिद्ध युवा उद्योजक आणि भारतीय जनता पार्टीचे दमदार नेतृत्व त्यांचं या ठिकाणी आगमन, त्यांचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. सुधीर भाऊ पाटील आमचे गरीब बुवा, त्यांचंही स्वागत आम्ही या ठिकाणी करत आहोत. सेकंड ओव्हरला मात्र चांगला मोमेंटम मिळाला कर्जत टीमला. टीमची धावसंख्या धावफलकावरती पण लागताना पाहता आतापर्यंत तब्बल 29. प्रसादजी थोरवे मंचावरती स्पर्धेचा आनंद घेत आहेत. गतवर्षी मला वाटतं त्यांच्या माध्यमातून सर्व प्रेक्षकांना खेळाडूंना कॅप देखील वाटप करण्यात आल्या होत्या. आदरणीय आमदार महेंद्र शेठ थोरवे फाउंडेशनच्या वतीने एक दमदार नेतृत्व. सामन्याचा आनंद घेत असताना त्रिफळा उद्ध्वस्त, फुल लेंथ बॉल आणि इथे मात्र बॅटन पॅटच्या मधून बॉल निघाला. थेट यष्ट्यांचा वेध घेत असताना फर्निचर डिस्ट्रॉइड, फर्स्ट विकेट डाऊन. खेळाडू बाद अनिकेत मोकल बॅक टू द डगआउट. ऑन स्क्रीन हा बॉल हँड अँड आय कॉर्डिनेशन योग्य नव्हतं. झपकन बॉल आतमध्ये आला. डावी यष्टी उद्ध्वस्त करत असताना आपण पाहिलं प्रथमेशने पुन्हा कमबॅक केलं. कुशल गुरव हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. कौशल गुरव हा खेळाडू आपण पाहता मैदानामध्ये आला. कडावचा कर्जतचा एक सुपरस्टार आहे. 3ऱ्या क्रमांकावरती क्रीडांगणाच्या आतमध्ये आपण त्यांना येताना पाहताय. दमदार सुरुवात त्यांनाही करावी लागेल. एका बाजूला जय माता दी रिबल्स संघाचे संघमालक आदरणीय मयूर शेठ गरत, ॲडव्होकेट सुशांतबाई गरत संघ मालकाच्या भूमिकेमध्ये आहेत. व्यवस्थापक आकाशबाई टकले हे गरदर ग्रामपंचायत सदस्य देखील आहेत आणि निलेशदा पाटील यांचं देखील मनापासून मी या ठिकाणी कौतुक करेल. ज्या संघाला लीड करतोय प्रथमेश. आणि खास वैशिष्ट्य काय कंचन पालकर सर, तर या सामन्यामध्ये दोन्ही संघ नायक आहेत. कर्जतचा साहिल तर दुसऱ्या बाजूला आपल्या उरण तालुक्याचा प्रथमेश, जो टेनिस बॉलमध्ये सर्वात मोठी स्पर्धा ISPL इंडियन स्टेट प्रीमियर लीग मध्ये एकाच संघाकडून केले होते. हे देखील वैशिष्ट्य आहे. दिल्ली सुपर हिरो मला वाटतं त्या संघातून हे दोन्ही खेळाडू एकाच संघामध्ये केले आणि त्या स्पर्धेमध्ये टेप बॉल स्पेशालिस्ट म्हणून साहिलने भूमिका साकारली होती. प्रथमेश होते, क्षमा असावी, प्रथमेश त्या ठिकाणी होते टेप बॉल स्पेशालिस्ट. पहिला बॉल इथे आपण पाहिला डाऊन दिले. एक अंपाच्या निर्णयाला चॅलेंज करत असताना रिव्ह्यू वापरलाय स्वतः प्रथमेशने. DRS ची मागणी करण्यात आली. पुन्हा एकदा आपण जाऊया 24 लाईव्ह वाहिनीकडे. उत्तम काम तर कौतुक करावं तितकं कमी संदेश पाटील आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं. आणि जर का आपण या चॅनलला नवीन असाल तर या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन हिट करायला पण विसरू नका. लवकरच मी निर्णय तुमच्यापर्यंत घेऊन येतोय. निर्णय काय असेल चर्चा झाली आहे. हा बॉल प्रथमेश सांगतोय कॉन्फिडन्सने की वाईड नाहीये, परंतु ऑफिशियल अंपायरांचा सॉफ्ट सिग्नल वाईड बॉल. डावी यष्टी सोडून चला आणि त्यांच्या निर्णयाला चॅलेंज करत असताना हा DRS वापरलाय. चेक केलं जातं या ठिकाणी 3ऱ्या पंचांच्या माध्यमातून. डिसिजन पेंडिंग. इट्स अ फेअर डिलिव्हरी.
त्यामुळे रिव्ह्यू गमावलाय. खरं तर क्षमा रिव्ह्यू सक्सेसफुल आहे, कारण हा रिव्ह्यू होता फिल्डिंग टीमचा. ऑफिशियल पंचाचा निर्णय होता वाईट बॉल. त्यांच्या निर्णयाला चॅलेंज करत असताना योग्य कॉल दिला त्या ठिकाणी प्रथमेशने. रिव्ह्यू मात्र सक्सेसफुल राहील. पुन्हा पायातला फुल टॉस फक्त फ्लिक केलाय. हवा के साथ साथ घटा के संग संग. आता मात्र हवेचा फायदा झाला. स्क्वेअर लेगच्या बाहेर बॉल चालला सीमा पार. षटकार. जबरदस्त टायमिंग, फक्त दिशा दिली टायमिंगच्या आधारावरती हा केलेला फटका त्या ठिकाणी पाहायला मिळाला. कौशलच्या माध्यमातून एक स्टायलिश खेळाडू आहे. चांगला टेम्परामेंट दाखवतो. हाफ ट्रॅकर पुन्हा फिरून फ्लॅट अँड फ्युरियस. लगातार दुसरा धमाका. कौशल इज ऑन फायर नाव. षटकार. पण पाहता कौशल हा खेळाडू, मैदानामध्ये खेळणारा बॅटिंग करणारा संघ आपण पाहता आमदार महेंद्र शेठ थोरवे फाउंडेशन कर्जत, ज्या संघाचे संघ मालक स्वतः प्रसाददादा थोरवे आपण यांना पाहता मंचावरती सामन्याचा आनंद घेत असताना राजेशजी मोडक ते देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. व्यवस्थापक अजित जाधव त्यानंही आपण पाहता फुल लेन बॉल. इथे मात्र सबमरीन टप्पा पडला. चेंडू थोडासा खाली राहिला. मागचे दोन्ही बॉल अगदी शरीराचे वेध घेणारे होते आणि त्याच्यावरती फटके देखील पाहायला मिळाले. 2 षटकार. यावेळेला स्लाइडली आउटसाइड द ऑफ स्टंप फुल लेन टाकला. टप्पा घेत असताना बॉल खाली राहिला. जशी पाण्यातून बाणपुडी सुरक्षित प्रवास करते तसा हा बॉल निघाला डीप मध्ये. विकेट किपरकडे डॉट. धावसंख्या धाव फलकावरती एक खेळाडू बाद. 41 41. नेक्स्ट बॉल देखील आपण पाहिला. थोडासा हँड अँड कॉर्डिनेशन बरोबर नाहीये आणि पुन्हा कमबॅक प्रथमेश या षटकामध्ये होताना पाहिलं. स्वतःवरती हताश निराश झाला, कारण 2 षटकार त्याच्या अगेन्स्ट कौशलने मारले. 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना कर्जत टीमची धावसंख्या धाव फलकावरती 13.66 च्या सरासरीने एक गडी बाद. 41 धाबा. स्पर्धा ड्रिंक्स इंटरव्हल आपण होताना पाहता मंचावरती स्वतः या ठिकाणी महेशदादा कडू या स्पर्धेचे शिल्पकार, त्यांच्या बरोबरीने आमचे दमदार समाजसेवक दिगोडे गावचे सबसे कातील निलेशभाई पाटील या सामन्याचा आनंद घेत असताना भारतीय जनता पार्टीचे दमदार युवा नेतृत्व आपण त्यांना पाहताय. जिल्हा परिषद दिगोडेचे माजी अध्यक्ष या सामन्याचा आनंद घेत असताना मंचावरून त्यांचं देखील स्वागत. सर्व अतिथी मंचाला नक्कीच आपण त्या ठिकाणी धन्यवाद देऊया, कारण मोठ्या संख्येने पहिल्या दिवसापासून दिवस रात्र त्यांची प्रामुख्याने उपस्थिती आपण या स्पर्धेमध्ये पाहिली. जबरदस्त स्पर्धा. तळागाळातील खेळाडूंना एकत्र आणण्याचं काम मात्र या रायगड प्रीमियर लीगने केलंय. या प्रीमियर लीगचे खरं अध्यक्ष आदरणीय मंगेशदादा वाकडीकर, आज त्यांच्या खांद्यावरती एक मोठी जबाबदारी आली आहे. खऱ्या अर्थानं आपण पाहताय सुवर्ण क्षण त्यांच्या खरं वाट्याला आलाय. रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष बनण्याचा बहुमान ज्यांना मिळाला असे दमदार अध्यक्ष या ठिकाणी मंगेशदादा वाकडीकर, त्यांचा देखील मनापासून आभार. रायगड प्रीमियर लीग म्हटले की रायगड जिल्ह्याची स्पर्धा, ज्यामध्ये 15 तालुक्यांचा समावेश. पेन, अलिबाग, मुरुड, पनवेल, उरण, कर्जत, कालापूर, माणगाव, तळा, रोहा, सुधागड, महाड, पोलादपूर, श्रीवर्धन, मसा या सर्व तालुक्यांना एकत्र आणणारी स्पर्धा म्हणजे रायगड प्रीमियर लीग. आणि आज मात्र तळागाळातील खेळाडूंना चांगलं हक्काचं व्यासपीठ या ठिकाणी उपलब्ध करून देण्याचं काम आदरणीय महेशजी कडू साहेब माजी सरपंच यांच्या वतीनं या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. रमाकांत शर्मा पेनचा हा खेळाडू आहे, जो खतर रामवाडीमध्ये सध्या वास्तव्याला आहे आणि रेल्वेकडून भरपूर तो क्रिकेट चांगला खेळला. डाव्या हाताचा एक शैलीदार असा हा गोलंदाज बॉलिंग मार्कवर त्याला या षटकामध्ये कमबॅक करावं लागेल. शुभम आणि कौशल काय भागीदारी करत असताना आक्रमक बॅटिंग. लेफ्ट आर्म सीमर मंचाच्या डाव्या बाजून लेफ्ट आर्म राऊंड द विकेट बॉलिंग मार्कमध्ये रमाकांत, एका बाजूला स्टॅकिंग एंडला शुभम गोडविन दिला आपण पाहताय ऑन स्ट्राईक. समोरला लॉफ केला बॉलला मिड विकेटला फिल्डर आहे. संधी आहे. आता संधी सोनं करत असताना वेल जज कॅच मिड विकेटला हा झेल टिपलाय क्षेत्ररक्षकाने. 1 मोर विकेट डाऊन. अमित पाटीलने हा झेल टिपलाय. दुसरा धक्का बसतो कर्जत टीमला. खेळाडू बाद झाले त्या ठिकाणी शुभम, ज्याने 7 मध्ये केल्या 15. छत्रपती शिवराय
शुभम त्यानंतर मैदानाकडे चालला ओमकार गावडे हा खेळाडू कदर गावडे जांभिवलीचा हा खेळाडू चौक परिसरातील जांभिवली गावचा हा खेळाडू चौथ्या क्रमांकावरती आलाय. रायगड जिल्हा म्हटलं की सातत्याने चर्चा असते या जिल्ह्याची. खरं तर ऐतिहासिक हा जिल्ह्यामध्ये सुमारे 1932 गावं 811 ग्रामपंचायती आणि क्षेत्रफळ आपण जर पाहिलं रायगड जिल्ह्याचं भौगोलिक तर जवळजवळ 7152 चौरस किलोमीटरचा क्षेत्रफळ या खरं तर रायगड जिल्ह्याचा आहे. आणि महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळामध्ये सुमारे 2.27% आहे. म्हणजे मोठा हा परिसर आपण रायगड जिल्ह्याचा पाहिला. आणि या रायगड जिल्ह्याची मानाची सन्मानाची अभिमानाची स्पर्धा म्हटली की रायगड जिल्हा प्रीमियर लीग RPL थ्रो येईल तर मात्र वेगाने रन कंप्लीट करत असताना या ठिकाणी कौशल्य आपण पाहिलं. चांगलं कॉलिंग गुड रनिंग बिटवीन द विकेट गलीमधला शतरक्षक त्याचंही कौतुक करावं लागेल. हा थ्रो जर का आणखीन ऑन दी स्टम्प्स आला असा तर कदाचित संधी निर्माण झाली असती. मनीष गरात हातोडा आपण पाहता नावा गावचा मैदानामध्ये विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आहेत दमदार खेळाडू. त्यांनाही आपण पाहता पेंटचा रामवाडीचा सुपरस्टार गोलंदाज रमाकांत शर्मा सध्या बॉलिंग मार्क वर आहेत. धावा सध्या धाव फलकामध्ये 3.2 षटकांच्या समाप्तीनंतर 42ला सध्या 2 अशी परिस्थिती आपण पाहताय या संध्याकाळच्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना कर्जत संघाची. नेक्स्ट बॉल फार एंडने रमाकांत तयार. याही वेळेला कमी गतीचा बॉल हलकासा राईज झाला उजव्याच्या बाहेर टाकत असताना पुन्हा एकदा आपण जर बॉल या रिप्ले टेलिकास्ट मध्ये पाहिला तर नक्कीच पाहण्यासारखा राहील. कारण डाव्या हाताचा गोलंदाज ज्याच्याकडे नॅचरल स्विंग आहे हलकासा बाहेर काढला बॉल फिंगर रोल करत असताना उजव्या हाताच्या फलंदाजाला डॉमिनेट करतो रमाकांत. बघा स्वतःवरती निराश झाला कौशल कारण त्यांना माहिती होता इनसाइड आउटचा त्याने प्रयत्न केला होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क नसल्या कारणाने तो बॉल राहिला डॉट निर्धाव. नेक्स्ट बॉल शफल झाले स्टेप आउट होऊन केल्याचा प्रयत्न यॉर्कर पडला बॉल बॉलच्या पिचिंग पर्यंत पोहोचायचं होतं परंतु बॉल ब्लॉक हॉल मध्ये आला त्यामुळे सन्मान देण्याव्यतिरिक्त काहीच नव्हतं. त्या ठिकाणी कौशलकडे कमबॅक करतो या षटकामध्ये या ठिकाणी रमाकांत शर्मा हा गोलंदाज डाव्या हाताचा खेळाडू डाव्या हाताचा बॉलर बॅटर नेहमी क्रिकेटच्या खेळामध्ये नेहमी चर्चेमध्ये असं त्याचं उत्तम उदाहरण सध्या आपण पाहता रमाकांत शर्मा. सिंगल घेत असताना एंड बदलला स्ट्रायकिंग एंडला लेदरचा चांगला खेळाडू ओमकार गावडे स्ट्रायकिंग एंड वरती. हाफ ट्रॅकर हा पंप जॅक पूल करत असताना प्रॉपर टायमिंग पॉवरफुल सक्सेसफुल अँड डिलाइटफुल षटकार 6 धावा. डान्स अकॅडमीचे चीफ कोरिओग्राफर सन्माननीय पप्पू सूर्यराव सर भारतीय जनता पार्टीचे शहर प्रमुख युवकांचं ज्यांच्याकडे नेतृत्व आहे त्यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. त्यांचं देखील आपण या स्पर्धेच्या निमित्तानं मनापासून स्वागत करत आहोत. कमालीचा फटका अकूट टप्प्याचा बॉल तुम्ही ओपन ग्राउंडला अशा पद्धतीने टाकू शकत नाहीये. त्याचा पुरेपूर फायदा घेताना ओमकारला आपण पाहिलं. पिक केला बॉल ब्लॉक ऑलला परफेक्ट यॉर्कर त्याला सन्मान दिलाय. त्या ठिकाणी ओमकारने सेन्सिबल क्रिकेट षटकारानंतर मात्र सन्मान देत असताना एंड बदलला स्ट्राईक स्वतःकडे ठेवले ओमकारने. इथे आपण पाहता 4 षटकांचा खेळ संपला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर कर्जत संघाची धावसंख्या धाव फलकावरती 50 कंप्लीट 50 धावा लॉस ऑफ 2. शिवकाळ पन्नास धाबा 12.50 सरासरीने धावफलकावरती आल्या. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिला 5 धाबा. सेकंड ओव्हरमध्ये आयुष कोळी प्रचंड महागडा राहिला त्याने 24 धाबा खर्च केल्या. तिसऱ्या ओव्हरमध्ये प्रथमेशने पुन्हा कमबॅक करत असताना 12 धाबा खर्च केल्या. मागच्या ओव्हरमध्ये रमाकांत शर्मा क्या बात आहे ग्रेट कमबॅक एक विकेट त्याच्या खात्यामध्ये जाताना पहिला 9 धाबा त्याने खर्च केल्या. चांगलं कमबॅक या ठिकाणी पाहिलं. आता 5व्या षटकासाठी बॉलिंग मार्कमध्ये गोलंदाज त्या ठिकाणी येतोय 5वं षटक घेऊन संयोग भोईर पांड्याचा हा खेळाडू यंगस्टर आहे. सहयोगला आपण पाहत आहे या खरतर षटकामध्ये. या सामन्याचा आनंद घेत असताना आमचे नवगर टेनिस क्रिकेटचे सुपरस्टार 40+ मास्टर दिनेशदादा बंडा त्यांचंही मनपूर्वक स्वागत. मला वाटतं किशोर गरज दिनेश बंडा यांच्याकडे पाहून कधी वाटत नाही हे 40+ खेळाडू आहेत. इतका चांगला फिटनेस या खेळाडूने जपलाय आणि गेले कित्येक वर्ष या रायगड टेनिस क्रिकेटसाठी भरपूर मोठं योगदान देणारे हे खेळाडू तुम्हाला मैदानामध्ये पाहायला सातत्याने मिळालेले आहेत. सहयोग तयार लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट समोरला बॉल यॉर्कर हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न आहे. बरोबर बॅटची बाहेरची कडा घेत असताना बॉल चला लॉंग ऑफ कडे जिथे सिंगल मिळेल थ्रू दी कबस. 1 रन घेत असताना
एंड बदलला 51 धावा धावफलकावरती आहेत. कर्जत म्हटलं की कर्जत प्रीमियर लीग यंदा संघाम आपण पाहिला का जय हनुमान क्रिकेट संघ वरई जानजे ब्रदर्स यांच्या माध्यमातून प्रशांतदादा असेल नितीनबाई यांच्या माध्यमातून A1 क्वालिटीचं आयोजन प्रसाददादा तोरवे देखील आहेत मंचावरती. या सर्वांचं कथा मी विशेष कौतुक करेन. तालुक्याची स्पर्धा दैदिप्यमानाचं आयोजन कर्जत नगरीमध्ये त्यांच्या माध्यमातून पार पाडलं. आता इथे फिरून मारलाय, मोठा गॅप शोधलाय, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला हा फटका पाहायला मिळाला. 4 धावा चौकार. बॅकफुटला गेले आणि शफल होऊन मात्र हा फटका सजवलाय. टायमिंग लाजवाब, गॅपमध्ये हा फटका निघाला. 4 धावा त्या ठिकाणी मिळाल्या आणि या 4 रनच्या मदतीने स्कोर मूव्ज ऑन. धावसंख्या धावफलकावरती सध्या आपण लागताना पाहताय 55, लॉस ऑफ 2, 55 धावा. आपण जर पाहिला प्रोजेक्टेड स्कोर सध्या आपण जर पाहिला 75 प्लस दाखवतोय आणि इथून जर का अशीच कामगिरी करत राहिले हे फलंदाज तर 75 प्लस होताना पाहायला मिळतील. स्लॉट मध्ये आला किशोरने कानमंत्र गोलंदाजाला दिला, पायात यॉर्कर टॅग आणि इथे मात्र हा कानमंत्र यशस्वी राहिला. किशोरचा अनुभव इथे मात्र नक्कीच भरपूर चांगला राहिला. त्या ठिकाणी संयोगसाठी विकेट मिळाला. ऑन साइडला फटका सजवत असताना कौशल गुरवचा बिग विकेट डाऊन. मोठा धक्का बसेल बॅटिंग करताना कर्जतला. नवीन बॅटर मैदानाकडे चाललेत. खरं तर उल्वा नोडमधील एक अतिशय घातक आणि आक्रमक खेळाडू. रायगड प्रीमियर लीग मध्ये सलग 4 बॉल 4 षटकार मारण्याचा विक्रम या खेळाडूच्या नावावरती राहिला. शिरडोनच्या मैदानावरती स्कायरा 11 न्यू यंगस्टर वाहा संघाचा हार्ट हिटर पिच हिटर या ठिकाणी प्रतीक पाटील मैदानाच्या आतमध्ये आलाय. 55 ला 3 सध्या परिस्थिती. 4.3 चेंडूचा खेळ संपलाय. अजून 9 बॉल बाकी आहेत या इनिंग मध्ये. मोठी धावसंख्या बनवायच्या कर्जतला. समोरला प्ले अँड मिस, बॅट अँड पॅटच्या मधून बॉल मागे चला, संधी होती अंडरम थ्रो. स्टम्प्स वरती असता तर मात्र कदाचित विकेट मिळाला असं मला वाटतं. केदार आहे त्या ठिकाणी विकेट किपरच्या भूमिकेमध्ये. 22च्या स्वरूपात सिंगल मिळाली. आणखीन एक एनर्जेटिक खेळाडू विकेट किपिंगच्या भूमिकेमध्ये केदारला आपण पाहताय त्या ठिकाणी विकेट किपिंग करत असताना अंडरम थ्रो जर का स्टम्प्सला हिट झाला असता तर ओमकारला कदाचित परतावं लागलं असं, पण नशिबाची साथ त्याला मिळाली. स्ट्राईक त्याच्याकडे आली. डाव्या हाताचा गोलंदाज आणि त्याच्या समोर मेरिट नुसार तुम्हाला आता फटके मारावे लागतील. हवा थोडीशी विरळ होत चालली आहे. त्याचा फायदा आता ओमकारला घ्यावा लागेल. या षटकामध्ये हाफ ट्रॅकर समोर टाकलाय. आपटला बॉल त्याच्यावरती मात्र लांब लचक लॉंग अँड स्ट्रॉंग ओमकार गावडेचा षटकार. राजधानी क्या बात आहे. बघा जयवंतजी भोईर पांडे यांच्या वतीनं देखील या स्पर्धेला आणि या टीमला शुभेच्छा. त्यांचं मनापासून आपण या ठिकाणी आभार व्यक्त करूया. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे असं म्हणतात. खरं तर रायगड हा किल्ला शिवाजी महाराजांची राजधानी होती, जिथे त्यांचा राज्याभिषेक झाला आणि आज आपण सर्व भाग्यवान आहोत. रायगड नगरीमध्ये आहोत आणि रायगड प्रीमियर लीग या स्पर्धेचं आपण आयोजन दैदिप्यमान असं आयोजन उरण नगरीमध्ये सोनारीच्या सिद्धिविनायक मैदानावरती पाहता महेशदादा कडू यांच्या माध्यमातून हे A1 क्वालिटीचं आयोजन. फटका लाजवाब. मागच्या बॉलवरती पहिला 62, 60 प्लस धावा धावफलकावरती आल्या. समोर ओव्हर पिच यॉर्कर, हा फटका हेलिकॉप्टर. त्या ठिकाणी वाडी स्ट्रॉंगरला किशोर रिले फिल्डिंग करत असताना क्या बात आहे. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत. रिले फिल्डिंग पाहायला मिळाली किशोर आणि त्यांच्या बरोबरने अक्षयच्या माध्यमातून शेवटच्या बॉलला सिंगल मिळाली. स्ट्राईक स्वतःकडे होतो ओमकार. 5 षटकांचा खेळ संपला. 5 षटकांच्या समाप्तीनंतर या ठिकाणी कर्जत टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहताय 3 खेळाडू बाद 63 धावा.
रमाकांत शर्मा सेकंड स्पेलमध्ये आता अंतिम षटकामध्ये आलेत स्लॉग ओव्हरमध्ये, ज्याने खरं तर चौथ्या षटकामध्ये फक्त 9 धावा खर्च करताना 1 विकेट मिळवून दिला आपल्या टीमला. तो खेळाडू बॉलिंग मार्कमध्ये आलाय 6व्या षटकामध्ये. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट, ओव्हर पिच, एक्स्ट्रा कव्हरला, व्हॉट अ शॉट, एक्स्ट्रा ऑर्डिनरी. ओमकारचा क्लास या फटक्यामध्ये, एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर, सुपर डुपर सिक्सर. भवानी वाटतं मागच्या ओव्हरच्या शेवट बॉलला दुगाडे सर 2 धावा झाल्या असत्या, पण तो ओमकारने एकच घेतली. आणि का घेतली तर यासाठी घेतली, त्याने स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आणि पहिल्याच बॉलला भव्य स्वागत, इनसाइड आउट हा षटकार पाहायला मिळाला. तर आजचा 5वा दिवस या स्पर्धेचा आणि आमचे बॉल बॉय अनिकेत तांडेल त्यांचं विशेष कौतुक करावं लागेल. काय एनर्जी आहे त्यांची बघा, 5 दिवस सलग या ठिकाणी बॉल बॉयची ते भूमिका साकारत असताना सिक्सर बॉल केतन शेट यांच्या माध्यमातून पुरस्कृत झालेले बॉल या स्पर्धेमध्ये वापरताना आपण पाहता सिक्सर सुप्रीमो, बिलीव्ह अँड अचीव. कधी आपण पाहिला हा बॉल तुम्ही वापरा आणि त्याचा फायदा नक्कीच तुम्हाला होईल आणि या स्पर्धेमध्ये नक्कीच प्रत्येकाला फायदा होताना आपण पाहताय. सिक्सर से बडा कोई नाही ही टॅगलाईन या सिक्सर बॉलची आहे. आणि सातत्याने आजकाल आपण पाहिलं टेनिस क्रिकेट विश्वामध्ये सध्या चर्चा आहे ती म्हणजे सिक्सर सुप्रीमो या बॉलची. प्रत्येक स्पर्धेमध्ये, प्रत्येक मोठ्या इव्हेंटमध्ये टेनिस बॉलच्या सिक्सर सुप्रीमो हा बॉल हा सातत्याने यूज केला जातो. सिक्सर से बडा कोई नाही ही टॅगलाईन म्हणूनच आहे या बॉलची. त्यामुळे आवर्जून प्रत्येक स्पर्धेमध्ये सिक्सर सुप्रीमो हा बॉलच वापरला होता. केतन शेठ तुमचं मनापासून आभार. हलक्या हाताने त्या ठिकाणी पुश करत असताना सिंगल घेतली, आता एंड बदलला. मला वाटतं ही वेळ नाही आहे सिंगलची, इथे मात्र आक्रमण करणं गरजेचं आहे. पण तो ओमकारने सुरुवातीलाच मनमोहन सिंगलचा प्रयत्न केला. लेदरचे काढूनची ही खासियत राहिली, प्रत्येक बॉलला ते कधीच आक्रमण करत नाहीये, ते मात्र सातत्याने सिंगल डबलकडे देखील लक्ष देत असतात. आणि दुगाडे सर असं म्हणतात लाईफ प्लॅन आहे सिंगल डबल क्रिकेटची, त्याला मात्र महत्त्व देत असताना धावा 70 आता मैदानाकडे आहेत. स्टॅकिंग एंडला प्रतीक पाटील हा खेळाडू. प्रतीकसाठी पुढचा बॉल फुल लेन टाकलाय, धावत निघालाय स्ट्राईक साठी. त्या ठिकाणी ओमकार पंचांचा इशारा, अवे फ्रॉम द बॉडी, वाईड बॉल, अतिरिक्त रन्स या ठिकाणी मेल. बॅटिंग करत असताना कर्जत टीमला आमदार महेंद्र शेठ थोरवे फाउंडेशन कर्जत 189 विधानसभा मतदारसंघाचे दमदार कार्यसम्राट आमदार आदरणीय महेंद्र शेठ थोरवे साहेबांच्या नावानं हा संघ आपण पाहता मैदानामध्ये आहे. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहता या ठिकाणी जय माता दी दिगोडे रिबल्स हा संघ मयूर शेठ आणि त्यांच्या बरोबरीने ॲडव्होकेट सुशांत दादा गरत यांचा संघ मैदानामध्ये इन ऍक्शन मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. चांगलं कमबॅक वाईड बॉल पाहायला मिळाला. यावेळेला यॉर्कर लॉफ केला, बॉलला सरळ मारला लॉंग ऑनला. त्या ठिकाणी फिल्डर किशोर आहे, त्यांच्या हातामध्ये बॉल चाललाय, फक्त सिंगल रन या बॉलवरती मिळेल. अंतिम षटकामध्ये येणाऱ्या धावा या फार महत्वाच्या आहेत. जेव्हा तुम्ही धावा डिपेंड करायला जाल तेव्हा तुम्हाला याच धावा तुम्हाला एक वेगळा कॉन्फिडन्स देऊन जातील. त्यामुळे इथे मोठे फटके मारावेच लागतील फलंदाजांना. टीमची धावसंख्या धाव फलकादी 72, 5.3. चेंडूचा खेळ संपला, लास्ट 3 बॉल बाकी आहेत. रमाकांत तयार समोर, ओमकार गावडे स्टॅकिंग एंडला, समोरला प्ले अँड मिस, क्या बात आहे, कमालीचा चेंडू बघा. ओमकार सांगतो बॉल टप्पापर्यंत हलकासा राईज झाला, त्या ठिकाणी टेक ऑफ घेत असताना विकेट कीपर कडे चाललाय. अप्रतिम चेंडू होता, सरप्राइझिंग डिलिव्हरी पाहायला मिळाली रमाकांतच्या माध्यमातून. एक कमबॅक आहे रमाकांतचं. पेन तालुक्याचं क्रिकेट, पेन तालुका लेवलच्या स्पर्धांमध्ये स्पर्धेमध्ये हा खेळाडू नेहमी पाहायला मिळतो आणि आज रायगड जिल्हा प्रीमियर लीग मध्ये RPL मध्ये मात्र दमदार कामगिरी साकारत असताना हा खेळाडू शफल झाले. फुल लेन मिस टायमिंग फटका बॅटच्या टोएंडला लागला आणि वॅकेंट एरियामध्ये बॉल पडला. मिड ऑफला कोणताही शतरक्षक नाहीये, त्यांच्या अगदी मधोमध हा बॉल आला. तिसऱ्या रनचा प्रयत्न केला जातोय. स्ट्राईक हवी होती त्या ठिकाणी प्रतीकला आणि इथे आपण पाहताय सर एक बॉल आहे. याच दरम्यान आपण पाहतो अतिथी कक्षामध्ये भारतीय जनता पार्टीचे एक डॅशिंग युवा नेतृत्व, युवा उद्योजक तथा जय माता दी एंटरप्राइजेसचे ओनर सन्माननीय मयूरदादा घरत सरांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचंही आपण या स्पर्धेच्या निमित्तानं मनापासून आणि मनाच्या अंतःकरणापासून स्वागत करतोय. 2 धावा या बॉलवरती मिळाल्या. प्रतीकला स्ट्राईक हवी होती, हा खेळाडू रनआउटचा शिकार झाला. कॅप्टन धावसंख्या धाव फलकादी 74. रनआउट एकदा चेक करू आपण. क्रॉसिंग, येस क्रॉसिंग चेक केलं जाईल. ओमकारकडे स्ट्राईक असेल की प्रतीककडे जाईल हेच पाहिलं जाईल. साहिल लोंगले मैदानाच्या आतमध्ये आला, टीमचा कॅप्टन कर्णधार, ज्याने कर्जत टेनिस क्रिकेटला एक वेगळी ओळख प्राप्त करून दिला असा एक दमदार खेळाडू मैदानामध्ये मिस्टर ISPL साहिल लोंगले कॅप्टनच्या भूमिकेमध्ये आहेत. मैदानाकडे दाखल होत असताना रनआउट चेक केला जाईल. क्रॉसिंग महत्वाची राहील बघा. क्रॉसिंग त्या ठिकाणी झाली की नाही हे पाहायचं. जर का क्रॉसिंग
झाली असेल तर मात्र स्ट्राईक नक्कीच प्रतीकला मिळेल आणि जर का क्रॉसिंग नसेल झाली तर कदाचित ओमकार स्ट्रायकिंगला राहील, कारण ओमकारने फारसा इंटरेस्ट दाखवला नव्हता तिसऱ्या रनसाठी. प्रतीक धावत निघाला होता आणि तेही आपण चेक करत आहोत या ठिकाणी 24 लाईव्ह इव्हेंटच्या चॅनलच्या माध्यमातून. गेले 5 पर्व 24 लाईव्ह इव्हेंट हे चॅनल चांगलं काम करत आहे. रायगड प्रीमियर लीगमध्ये संदेश पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम, कॅमेरामन, टेक्निकल ऑपरेटर सर्वांचं मी मनापासून कौतुक करेल. खूप चांगलं काम आपल्या माध्यमातून या ठिकाणी होताना पाहायला मिळालं. लास्ट बॉल पेंडिंग आहे, परंतु स्ट्राईक कोणाकडे असेल याची चर्चा सध्या सुरू आहे. तर संध्याकाळचं हे सत्र प्रतीक बाद आहे, त्यामुळे निर्णय अतिशय योग्य आहे. साहिलला नॉन स्टॅकिंग एंडलाच थांबावं लागेल आणि स्टॅकिंग एंडला असेल ओमकार हा खेळाडू. 74 लास्ट बॉल टार्गेट सेट करणारा चेंडू. जर का इथे ब्लास्ट झाला तर मात्र 80 होतील. 8वं दशक पूर्ण होईल. जर का षटकार ओमकारने ठोकला तर मात्र 80 धावा तुम्हाला पहिल्या सत्रामध्ये कदाचित पाहायला मिळतील. रमाकांतलाही कमबॅक करायचा आहे. हा निर्णायक चेंडू टाकतो रमाकांत, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. समोरला पायातला बॉल फ्लिक केलाय आणि लास्ट बॉल वरती षटकार नाही परंतु चौकार नक्कीच मिळेल. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला गॅप मोठा आहे, तिथे बॉल निघाला. 4 धाब्यासाठी चौकार आणि अशा तऱ्हेने पहिल्या सत्राचा खेळ संपत असताना आमदार महेंद्र शेठ तोरवे फाउंडेशन कर्जत टीमची धावसंख्या धाव फलकावरती 4 खेळाडू बाद 78 धाबा. हा रिप्ले बघा, बॉलचा पायातला बॉल फुडलेन हलकेशी आतली कडा घेत असताना बॉल निघाला डीप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगला दणदण करत सीमा पार 4. पहिलं सत्र संपलं. 78 धाबा धाव फलकावरती आहेत. आता येणारे 6 षटक 36 बॉल विजयासाठी जय माता दी दिगोडे रिबस टीमला बनवायच्यात. 79 धाबा. त्याच्याने 8 मध्ये 15 केल्या. अनिकेत मोकलने 7 मध्ये 13. कौशल गुरवने आपल्या संघासाठी 9 बॉल 17 आणि त्यानंतर ओमकार गावडे नॉट आउट 11 मध्ये 29. प्रतीक पाटील ज्यामध्ये 2 मध्ये 1 धावाचं योगदान. साहिलला संधीच मिळाली नाही आणि एक्स्ट्रा रन 3 पाहायला मिळाल्या. टोटल धाबा 78 धाव फलकावरती आल्या. दुसऱ्या इनिंगला जेव्हा सुरुवात होईल धाबा चेस होतील किंवा धावांचा त्या ठिकाणी बचावल हे ऐकवण्यासाठी आपण आवाजामध्ये बदल करतो. नितेशजी भोईर आमच्यासोबत जॉईन होतील. मुंबईचा आणखीन एक आवाज. बॉलिंग युनिट आपण जर पाहिलं प्रथमेशने 2 स्पेल टाकले, त्या ठिकाणी 17 धावा खर्च करताना 1 विकेटाच्या खात्यामध्ये पाहायला मिळाला. त्याचबरोबरने आयुष कोळी सर्वात महागड स्पेल, एका षटकामध्ये 24 धावा त्याने दिल्या. रमाकांत शर्माने 2 स्पेल टाकले, 24 धावा खर्च करताना 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये. संयोग भोईर ज्याने 1 विकेट मिळवला, 12 धावा खर्च करताना आपण त्यांना पाहिलं. आणि हा संपूर्ण मागच्या सामन्याचा मागच्या इनिंगचा क्षमासबी लेखाजोखा आपण पाहिला. आता पुढच्या डावाकडे आपण जातो. ऐकूया पुढचा आवाज नितेश भोईर यांचा. धन्यवाद. हे चालूया अतिथी कक्षामध्ये आपण करूया मान्यवरांचं स्वागत. आपण पाहतोय सन्माननीय अतिथी कक्षामध्ये आजच्या रायगड प्रीमियर लीगच्या 6व्या पर्वामध्ये आदरणीय श्री मयूर शेठ घरसरांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. भारतीय जनता पार्टीचे युवा नेतृत्व दिघोडेमध्ये राजकीय किंगमेकर म्हणून देखील त्यांना संबोधलं जातं आणि आज जय माता दी एंटरप्राइजेसचे ओनर म्हणून उद्योग क्षेत्रामध्ये स्वतःचे एक छाप ज्यांनी निर्माण केलेले आहे अशा मयूर शेठ घरसरांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जाईल. मी या पर्वाचे एक यशस्वी आयोजक सन्माननीय सर्वांचे लाडके महेशदादा कडू यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय मयूर शेठ घरसरांचं या ठिकाणी यथोचित मान सन्मान करावं. रायगड प्रीमियर लीगचं हे 6वं पर्व आणि आज भारतीय जनता पार्टीचे युवा नेते देघोड्याच्या राजकारणामधला एक मधल्या माळेचा मोती म्हणून ज्यांना संबोधलं जातं, किंग मेकर असे जय माता दी एंटरप्राइजेसचे ओनर सन्माननीय मयूर शेठ घरसरांचं या ठिकाणी यथोचित मान सन्मान या ठिकाणी करत आहोत. तदनंतर अतिथी कक्षामध्ये आपण पाहतोय भारतीय जनता पार्टीचे युवा नेते तथा रायगड जिल्हा परिषद दिघोडेचे सन्माननीय माजी अध्यक्ष निलेशदादा पाटील सरांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचा आदरपूर्वक सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. आदराची महाराष्ट्राच्या संस्कृतीची ही शाल पांघरली जाईल आणि या स्पर्धेची एक गोड आठवण भेट त्यांना आपण या ठिकाणी समर्पित करत आहोत. खरं तर आजचा दिवस भाग्याचा आहे, आनंदाचा आहे, चैतन्याचा आहे. हिंदू सणांमध्ये ज्यांना अग्रगण्य स्थान दिलेलं आहे अशा सणांच्या आणि सण उत्सवामध्ये आज आपला हा प्रीमियर लीगचा हा दिवस संपन्न होत असताना अतिथी कक्षामध्ये आलेल्या मान्यवरांचा या ठिकाणी मान सन्मान करत आहोत. सन्मान्य अतिथी कक्षामध्ये आपण पाहतोय मयूरदादा पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन आहे. सन्मान्य अतिथी कक्षामध्ये या स्पर्धेचे सर्व मुख्य आयोजक सन्मान्य महेशदादा कडू यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी आपण समर्पित करत आहोत.
झाले तर बहु होतील बहु, परंतु त्यांच्यासारखा दुसरा राजा या मातीमध्ये झाला नाही. रेतेचा राजा म्हणून ज्यांना मानबिंदू आहे, ज्याने केवळ स्वराज्य निर्माण केलं नाही तर तुमच्या आमच्या मनातील स्वाभिमान जागृत केला. आज त्यांचा जन्म झाला नसताना तर तुमचा आमचा जन्म झाला नसता. हे स्वराज्याचं भगवत ध्वज आज मैदानाच्या अवतीभोवती पाहतोय, या मुख्य व्यासपीठाच्या वरती पाहतोय ना, तो डौलानं फडकतोय. आणि त्या डौलाने फडकणाऱ्या या ध्वजाला जो पाहतोय ना, ज्यानं झोपलेल्या माणसाला जागं केलं, जागं केलेल्या माणसाला बसतं केलं, बसणाऱ्याला उठवलं, उठवणाऱ्याला चालवलं आणि चालणाऱ्या माणसाला पळतं केलं आणि पळणाऱ्या माणसाच्या खांद्यावर स्वराज्याची भगवी निशाण दिली आणि सांगितलं की तुला तुझ्या मातीसाठी आणि या स्वराज्यासाठी हे भगवत ध्वज उचलावं लागेल, लढावं लागेल. आणि या शूरवीर मावळ्यांच्या साथीनं सह्याद्रीच्या कडेकपाड्यांमध्ये आज जो इतिहास घडला, त्याच इतिहासाला साक्ष ठेवून रायगडच्या मातीमध्ये हा सुवर्ण क्षणांचा साथीदार म्हणून क्रिकेटचं एक शानदार पर्व या ठिकाणी आपण अनुभवतोय. पहिला डाव या ठिकाणी संपला जातोय आणि या दुसऱ्या डावाकडे आपण जात असताना सन्मान्य अतिथी कक्षामध्ये आपण इन्व्हाइट करू सूर्यजी मोतीराम कडू सरांना की आपण अतिथी कक्षामध्ये यावं आणि इथून आपण सामन्याचा आनंद घ्यावा. चलूया, मॅच ऑन झाली. दुसरा डाव. आवाजामध्ये आपण बदल करू, आपल्याला आवाज ऐकायला मिळेल. स्वीट व्हॉइस ऑफ नवी मुंबई, एक शांततेचं प्रतीक म्हणून आम्ही ज्या समालोचकाला पाहतो असे नेतेजी भोईर करावे नवी मुंबई यांच्या शानदार आवाजाकडे आपण जाऊया. धन्यवाद आतिश पाटील सर आणि पुन्हा एकदा मनापासून आभार रोशन पाटील सरांचा आवाज मागच्या पहिल्या इनिंग मध्ये आपण अनुभवला, ऐकला आणि ज्यांनी फक्त बोलत राहावं आणि आपण फक्त त्यांना ऐकत राहावं इतका खरं तर भारगच्च आवाज तुम्ही अनुभवताय. वी ऑल आर एन्जॉईंग, आपण एन्जॉय करताय RPL. पुन्हा एकदा सर्वांना सप्रेम नमस्कार. खेळ सुरू होण्याच्या या क्षणी क्रिकेट या शिगेला पोहोचले आणि त्या प्रत्येक क्षणांना शब्दरूपी पंख देण्यासाठी मी स्पोर्ट्स कॉमेंटेटर नितीश भोईर आजच्या या सामन्याची रंगत वाढवायला सज्ज आहे. समालोचनाला प्रारंभ करू तत्पूर्वी आपल्या जीवनात आनंद, यश आणि समृद्धीची नांदी घडवणारे देवबाप्पा नवसाला पावणाऱ्या सोनारी गावच्या श्री सिद्धिविनायक बाप्पाला आपण नमन करूया. आपण पाहिलेलं स्वप्न परिपूर्ण व्हावं म्हणून हवं ते मेहनतीसोबत थोडंसं नामस्मरण. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. द गेम इज ऑन. पहिलाच बॉल फुल टॉस, कॅपिटलाइज केलं नाहीये. ओहो, चूक झाली का? इथे मात्र फलंदाज पहा लगेचच गेलेत. क्रिकेटमध्ये या फार काही गोष्टींना महत्व आहे. गोलंदाज त्याच्याकडे दमखम आहे. बॉलिंग ट्रॅकवर षटक क्रमांक 1 ओव्हर द विकेट न पॅव्हलियन बॉक्स कडनं मारा करण्यासाठी सज्ज आहे साहिल. सोबतीनं समोर येतो मनीष घरत आणि प्रथमेश म्हात्रे, वेल नोन प्रतिभावंत खेळाडू. हा बॉल, पहिला बॉल वाईड, पहिला बॉल डॉट, त्याच्यानंतर हा व्हाईट बॉल आहे. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये 24 YouTube वाहिनीच्या माध्यमातून स्पर्धा आपण लाईव्ह ब्रॉडकास्ट करतोय. आज शुभ दिने, शिवरायांच्या महाराष्ट्राचा सण, मराठी मनाचा सण, मराठमोल्या संस्कृतीचा सण, प्रखर हिंदुत्वाचा सण, नव्या हर्षाचा, नव्या हिंदू वर्षाचा. गुढीपाडव्याच्या या शुभ दिनी आपण सर्व मराठी बांधवांना, सर्व मराठी नववर्षाच्या आपण माजी सरपंच आणि या स्पर्धेचे दमदार आयोजक, कार्यकुशल, कार्यतत्पर, कार्यनिष्प्रभ असे महेश कडू साहेबांच्या वतीनं शुभेच्छा आपण देऊया. मॅच आपण पाहताय. पहिल्या इनिंग मध्ये तब्बल 78 धावांचं डोंगर उभारला आणि 19 धावांचं एक मोठं टार्गेट इथं सेट झालंय. 6 षटकं, 36 चेंडू, 79 धावा. स्टेप आउट झाले, हलका फॉरवर्ड येऊन बॉलला क्रॉस लाईन खेळायचं होतं परंतु बॅट आणि बॉल मध्ये तितका संपर्क नाहीये. एज लागून बॉल गेला बॅकवर्ड स्क्वेअर लेग अंतर वर्तुळामध्ये बॉल फसलाय. जिथे आपण पाहतोय की 1 धाव मिळणार, 1 रणसंख्ये पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. पहिला बॉल जर का आपण पाहिला तर डॉट, त्यानंतर एक व्हाईट बॉल आणि त्यानंतर स्ट्राईक रोटेट झाली आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळते, ते म्हणजे प्रतिभावंत असा खेळाडू. नाव आहे प्रथमेश म्हात्रे. प्रथमेश दिल्ली सुपर हिरोज मधनं खऱ्या अर्थानं खेळला. मिस्टर ISPL म्हणून त्याची एक वेगळी ओळख राहिली आहे. यंदाच्या सीझन मध्ये त्याचा अफलातून परफॉर्मन्स आपण पाहिला. 2 वेळा त्याने 9ers देखील ठोकले आणि मॅच विनिंग परफॉर्मन्स देत असताना खऱ्या अर्थानं उरण विभागाला मात्र नक्कीच रिप्रेझेंट त्यानं केलं. अस्मानी सुलतानी संकटांना लिलिया पार करून यशाचा दीपस्तंभ उभारणारा खेळाडू.
टीम मधील सर्वोत्कृष्ट ट्रम्प कार्ड. इट्स अ व्हाईट बॉल कॉल. पुन्हा एकदा आपण पाहताय पंचांचं बेड आले. बराच बाहेर फेकला होता बॉल. कदाचित दिशा भरकटली असावी गोलंदाज आणि त्यामुळेच की काय अगदी आपण पाहिलं तर नक्कीच हा बॉल सरळ सोडून दिलाय. एक धाव मिळणार. धावसंख्या इकडे पुढे जात असताना पाहायला मिळते ती 3 या आकड्यावर. कोणताही गडी बाद झालेला नाहीये. जमेची बाजू पहिले षटक प्रगती बतावर आहे. पॉवर प्लेचे षटक अगदी आपण पाहतोय संयमाने या बॉलला हाताळलाय. मिळेल ती फक्त एकच जाव. या खेळाडूकडे दोन्ही गोष्टी आपण सातत्याने पाहिलेत. एक हाय रेटेड टेनिस बॉल क्रिकेटर, प्रतिभावंत खेळाडू. टेनिस बॉल क्रिकेट मधील उरण क्रिकेटचा उल्लेख करायचा झाला तर सर्वोच्च गौरव हा खेळाडू. गाव फुंडे, तालुका उरण, जिल्हा रायगड आणि महाराष्ट्र राज्य. परिपूर्ण, परिपक्व आणि प्रतिभावंत खेळाडू. सोबतीनं तितकाच आक्रमक असा एक जबरदस्त फॉर्मात आणि रिदम मध्ये असलेला फलंदाज. नाव आहे मनीष गरत. ओ यावेळेला मात्र थांबवलंय. बॅटचा फेस ओपन होईल त्या अगोदर बॉल निघून गेलाय. दिस इज क्विका. सुपर मॅग्निफिसंट अटॅक. व्हेरिएशन, विविधता काय असते, कल्पकता काय असते, सातत्य काय असतं हे या खेळाकडून शिकावं. स्क्रीनवर आपल्याला तोच पाहायला मिळतोय. टीमचा लीडर सरसेनापती साहिल आणि साहिलच्या गोलंदाजीचं विश्लेषण जर का करायचं झालं 4 चेंडू आतापर्यंत 5 चेंडू त्यानं फेकलेत आणि एकही चौकार षटकार आतापर्यंत पाहायला मिळाला नाहीये. जखडून बांधून ठेवलंय, पूर्णपणे रिस्ट्रिक्ट केलंय. हाही बॉल पुढे आले, स्टेप आउट झाले. स्ट्रेट बॅटनच खेळला. लेट आणि थेट गेलाय सरळ समांतर रेषेमध्ये. अगदी आपण पाहताय व्यासपीठाला मानवंदना देणारा हा RPL षटकार. तीन शतकांचा काल लोटला तरी सुद्धा राजांच्या कर्तृत्वाचा डंक अजूनही वाजतोय, अजूनही पाहायला मिळतोय. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, एम्परर ऑफ ग्रेट महाराष्ट्र, आपल्या महाराष्ट्राचे शिल्पकार. आपण राजांच्याही चरणी नतमस्तक झालो. आज खेळामध्ये यश म्हणजे 75%. षटक क्रमांक 1 चा खेळ झाला. धावसंख्या पहिल्या दशकात आपल्याला पाहायला मिळते. आता अजूनही जवळजवळ कांचन पालकर सर 7 दशक आहेत, कारण तब्बल 79 धावांचं एक मोठं टार्गेट इथं सेट झालंय. आज आपण पुन्हा एकदा संपूर्ण स्पर्धेदरम्यान बेस्ट सिनेमॅटिक व्हिडिओग्राफर अवॉर्ड स्पर्धेत तुम्ही सहभागी व्हा. तुमच्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून RPL चे थरारक क्षण, मोमेंट्स तुम्ही कॅप्चर करा. हा फुल ठोस बॉल, मार खायला आलेला बॉल जसा आलाय तसाच पाठवलाय, उचललाय, मारलाय थेट बाहेर. षटकार. जी आपण अनाउन्समेंट केली, आपण आपली स्किल दाखवा, आपली आर्ट दाखवा आणि तुमचं सिनेमॅटिक रील इंस्टाग्रामवर पोस्ट करा. परंतु ही पोस्ट करत असताना तुम्हाला टॅग करावं लागेल @IM महेश कडू. अर्थातच या स्पर्धेचे दमदार आयोजक, या स्पर्धेचे शिल्पकार, प्रणेते आणि ते ID आहे @I महेश कडू ऑफिशियल. या खरं तर पेजला तुम्ही टॅग करा, कोलॅबोरेट करा आणि खरं तर तुम्हाला तब्बल मिळणार 5,000 रुपये रोख रक्कम. आकर्षक हॅम्पर गिफ्ट असेल. हा बॉल एज लागला मागे, विकेट किपर त्याची चेंडूवरची नजर आणि त्यांना हात अगदी समोर करून हा बॉल पकडलाय. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये क्विक रिफ्लेक्स. क्रिकेट इज अ गेम ऑफ मोमेंट्स. जिथे आपण पाहिलं ना की बॉल अगदी गती प्रदान होत होता तोवर मात्र चेंडूवरची नजर ठेवली. विकेट किपरचा लेझर आय फोकस ऑन अ बॉल. ही बॉल पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन इनटू द मिडल करता आला नाहीये. बॉल मात्र गोलीच्या वेगाने गेलाय. चूक झाली. कॉलिंग नव्हतं. कॉलिंग
रनचा अभाव आणि मिळालेला हा चौकार पाहूया. ही चकमक स्क्रीनवर कॅमेरामॅननं कसं क्षणचित्र टिपलंय. परंतु अशाही परिस्थितीमध्ये जीवाच्या आकांतानं हा प्रयत्न झाला. त्या प्रयत्नांना मात्र नक्कीच आपण जर का पाहिलं ना तर 10 पैकी कदाचित 9 गुण मिळतील. 10 पैकी 10 मिळाले असते जर का हा झेल टिपला असता. कठीण होतं परंतु प्रयत्न अप्रतिम केलाय. जबरदस्त खेळात आणखीन एक प्रयत्न या एका वाक्यावर सामन्याचं खेळाचं बरंच चित्र अवलंबून असतं. मगाशी मच्छिंद्र पाटील सरांनी फार छान सांगितलं, उडता येत नसेल तर पला, पलता येत नसेल तर चाला, चालता येत नसेल तर थोडं रांगा, आणि रांगता येत नसेल ना तरीही मात्र तुम्हाला तुमच्या प्रयत्नांची ही मात्र नक्कीच वाटचाल, ही धडपड ही मात्र अविरत सुरूच ठेवावी लागेल. सुरू ठेवावाच लागेल. प्रयत्न जिंकायचं म्हटलं की मग प्रयत्न हे शेवटपर्यंत करावेच लागतील. धावसंख्या 22 हो, हा वेळेला नक्कीच आपण जर का पाहिलं तर बेंड करत हा बॉल अक्रॉस लाईन खेळायचं होतं. सामन्यामध्ये थोडस रंग भरत असताना गोलंदाज मागच्या एका मॅच बॉलवर मात्र नक्कीच एक संधी निर्माण करून दिली होती. याही बॉलवर आपण जर का पाहिलं थोडंसं वैविध्य पाहायला मिळतंय. ऋषीनं आतापर्यंत 5 चेंडू फेकले. काही मिस फिल्डिंगचा एक चौकार आपण पाहिला. 12 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. शेवटचा बॉल बॉटमचा वापर केला, फ्लिक केलं बॉल ऑन साइडला डीप मध्ये आहे प्रोटेक्शन. फॉरवर्ड येतील बॉलवर एकच मिळणार आहे. 22 ओव्हर, 2 षटकांचा खेळ झालाय आणि 2 षटकांच्या अखेरीस प्रथमेश खेळतो वैयक्तिक 12 या आकड्यावर. मनीष त्याला सोबत साथ देतोय 8 या आकड्यावर आणि 2 षटकांच्या अखेरीस संख्या आपल्याला पाहायला मिळते. बॅटिंग करणारी टीम MT फाउंडेशन कर्जत बिनबाद 23. राऊंड रॉबिन हा फॉर्मॅट प्रत्येक एक संघ आपल्या ग्रुपमधील इतर मात्र खेळाडूंसोबत, इतर टीम सोबत मात्र खेळ करतोय. बॅटिंग करत असताना आपण पाहता जय माता दिदिगोडे रिबल्स या टीम कडनं आतापर्यंतच्या प्रवासामध्ये 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्येला चेस करत असताना 79 धावांचं एक भलं मोठं टार्गेट आहे. हे टार्गेट चेस करत असताना सुरुवात मात्र सावध झाली. 23 धावा 23 इक्वेशन अजूनही आपल्याला पाहायला मिळेल. 24 चेंडू आणि 56 धावा. 24 चेंडू 56 धावा. चेसिंग रन रेट चा उल्लेख जर का आपण करायचा झाला प्रति एका षटकागणिक 13.25 हे चेसिंग रन रेट आहे. मनीष घरत थोडं ऍक्सलेट करावा लागेल. मॅच मध्ये दबाव निर्माण होईल त्या अगोदर त्या दबावाला झुगारून करावा लागतो. तो हा क्रिकेटचा खेळ आपण एन्जॉय करतोय. रायगड प्रीमियर लीग. रायगड म्हटलं की मग क्रिकेटची दिव्यता, रायगड म्हटलं की मग क्रिकेटची प्रगल्भता, रायगड म्हटलं की मग क्रिकेटचं रिनोव्हेशन. आज पुन्हा एकदा नवनिर्मिती आपल्याला पाहायला मिळते. दुपारच्या रखरखत्या सूर्यप्रकाशांसोबत सुरू झालेली पहिली लढत, त्यानंतर आपण ही दुसरी विद्यमान मॅच आपण पाहताय. दुसऱ्या इनिंगला आपण पुढे नेत असताना अजूनही 23 चेंडू आणि 55 असं एक भलं मोठं टार्गेट आहे. समोर आलाय टीमचं सर्वोत्कृष्ट गोलंदाज, स्किल बॉल नाव आहे साहिल. ओव्हर द विकेट. हा बॉल फुल टॉस इन साइड आउट. बॉल हवेमध्ये आणि संधी नाहीये. फरार झालाय. एक्स्ट्रा कव्हर रिझन क्लिअर करेल आणि आलाय हा बेधडक षटकार. जागेवरच खेळले बॉलला हँड हिटचं कॉर्डिनेशन, चेंडूवरची नजर, सर्व काही गोष्टी फार छान राहिल्यात.
यंदाचं वर्ष ISPL मध्ये खेळ करत असताना अक्षरशः गाजवलं विथ द बॉल विथ द बॅट विथ इज रिले कॅच आपण जो पाहिला ना प्रथमेशचा अफलातून फिल्डिंगचा ॲथलेटिसिझम त्याचं आपण पाहिलं. आज तालुक्याचं आपल्या जिल्ह्याचं क्रिकेट खेळ करत असताना ड्रेकिटची संधी बाल बाल बचावलेत. अपील झाली लाऊड अपील बघा. शॉट गलीमधनं लेग गलीमधनं स्वतः गोलंदाज आणि अगदी आपण पाहिला डीप मिड ऑफ मधनं फील्ड 4 क्षेत्ररक्षकांना पंचांवर थोडा दबाव आणण्याचा प्रयत्न झालाय. जिथं आपण पाहतो डिफेन्सिव्ह अप्रोच संरक्षात्मक फटका सजवला सन्मान दिला कारण सन्मान देण्यायोग्य मात्र नक्कीच हा चेंडू होता आपल्याला पाहायला मिळाला. यॉर्क बॉल त्याचा हा स्टॉक बॉल आहे. साहिलची अॅक्युरेसी साहिलचं कंट्रोल नियंत्रण आज आपल्याला पाहायला मिळालं. जबरदस्त फुलातून बॉलिंग 1.318 धावा त्यांना आतापर्यंत खर्च केलेला आपल्याला पाहायला मिळतील. लिग्स बॉल ओव्हर द विकेट. यावेळेला पहिल्यांदा ठरवलं होतं की स्लॉग हिटच करायचंय आणि गोलंदाजानं तेच ओळखलं. फलंदाजाचा स्टान्स ओळखला फलंदाजाची बॅटिंगची पोझिशन ओळखली आणि हेडची पोझिशन ओळखली. त्यानंतर बॉल मात्र नक्कीच आपण जर का पाहिलं तर यॉर्क हाताळलाय. वाईड यॉर्क बॅटापॅटच्या मधून रिलीज झालाय. विकेट किपर सुद्धा सांगतोय वेल डन हीच गोलंदाजी करायची आहे. कमबॅक करतील का मनीष घरत. थोडं स्ट्रगल करत असताना आणि हा आलाय वाऱ्याच्या सोबतीनं लगावलेला बॅटर मनीष घरतचा क्लास दाखवणारा त्याचा पेटर्न दाखवणारा हा हातोडा षटकार. टोटल स्कोर 37. आता काढायचे 19-42. 19 चेंडू 42 धावा. बॉल एकच निघणार की दुसरीचा कॉल होणार ही एक मिळाली. 3 षटकांचा हा सामना आतापर्यंतच्या प्रवासामध्ये बॅटिंग करत असताना टीम जय माता दिघोडे रायबल्स आपल्याला पाहायला मिळते. बिनबाद 38. अजूनही एकही गडी बाद झालेला नाहीये. आता काढायचे आहेत 18 चेंडू आणि 41 धावा. सामना हाय व्होल्टेज शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल का. मागच्या सामन्याचा रंग आपण पाहिला तिथे मात्र सुपर ओव्हर पाहिली. या मॅचचे रंग कुठपर्यंत उधळले जातील. 18 चेंडू आणि 41 धावा असं अजून काही इक्वेशन. करत असताना या फ्रेम मध्ये आमचे या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार त्यांच्या समवेत आमचे मान्यवर अतिथी आज या संपूर्ण स्पर्धेला एन्जॉय करण्यासाठी मात्र त्यांची विशेष उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. जोपर्यंत सह्याद्रीच्या क्षितिजावर सूर्य वर येतोय तोपर्यंत सह्याद्रीच्या कुशीतून महाराज रोज उगवणार आणि उगवणारच याच शंकाच नाहीये. आज त्याच गोष्टीची आपण चर्चा केली. संपूर्ण क्रीडांगणाच्या सभोवताली भगवे ध्वज आपल्याला पाहायला मिळतात आणि आज काही चर्चा आपण सातत्यानं करतोय. इस्पेशली आज मराठीमध्ये समालोचन आपल्याला पाहायला मिळालं. मच्छिंद्र पाटील सर आपण जर का पाहिलं त्यांचं मराठी आणि हिंदी त्याच्यासोबतच थोडं इंग्रजी असं तिन्ही भाषेवरचं प्रभुत्व. परंतु आज सातत्यानं इंग्रजी हिंदी वगळता आपण मराठीच्या माध्यमातून कारण आज आपल्या महाराष्ट्रासाठी मराठमोळ्याचा करता सर्वांसाठीच मात्र ऐतिहासिक आणि शुभ दिन आज गुढीपाडवा. आज पुन्हा एकदा आपण गुढीपाडव्याच्या सर्वांना शुभेच्छा देऊया. मैदानामध्ये स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळतील उरणच्या टेनिस क्रिकेटच्या नभात झलकणारा हा तेजस्वी ध्रुव तारा. टेनिस क्रिकेटमधील सर्वोच्च गौरव प्रथमेश म्हात्रे फुंडे उरण रायगड महाराष्ट्र राज्य रायगड जिल्हा उरण तालुका आणि उरण तालुक्यातील फुंडे हे त्याचं गाव.
परिपूर्ण खेळाडू, परिपक्व खेळाडू आणि प्रतिभावंत खेळाडूंमध्ये खऱ्या अर्थानं टॉप लिस्टेड हा खेळाडू. आणि जोपर्यंत प्रथमेश मैदानामध्ये आहे तोपर्यंत मात्र बॅटिंग करणारी टीम सांगत असेल की ही मॅच आपल्यासाठी थोडी सोपी आहे, परंतु ही मॅच सोपी आहे. ही मॅच जी सोपी आहे ती कठीण करण्यासाठी गोलंदाज तुम्हाला ही कठीण प्रयत्न करावेच लागतील. गणेश उमरोलीचे गणेश घारे हा बॉल मारावा की सरळ सोडून द्यावा अशा दुविधा मनस्थितीमध्ये सापडले. अखेरीस मात्र त्यानं निर्णय घेतला की बॉल आम्ही रिलीज करतोय, सोडतोय. सोडलेल्या बॉलवर पंचांनी अपडेट केले. इट्स अ वाईट बॉल कॉल. धावसंख्या 1 न पुढे जात असताना पाहायला मिळतीये ती 39. या आकड्यावर आता 18 चेंडू आणि 40 धावांची गरज. सध्या परिस्थिती स्पष्ट करते की खेळाडू आता क्लासिक कॅटेगरीमध्ये मोडतोय. मनीष हा बॉल स्विचचा नाहक प्रयत्न, हलकी अपील झाली. एक्झॅक्टली काय घडले प्रथमेशचं लक्ष स्ट्रायकिंग एंड कडे. तो सांगतो ही धाव आपल्याला काढता आली असती कदाचित, परंतु रिस्क फॅक्टर होतं आणि त्याच्यामुळेच रिस्क न घेता त्यानं थांबणं पसंत केलं मनीषनं. हा बॉल आलाय डॉट. जितके डॉट बॉल येतील तितका प्रेशर वाढेल, दबाव वाढेल आणि जितका दबाव वाढेल तितक्या चुका होतील. एक्झॅक्टली काय घडेल. ही बॉल पुन्हा एकदा क्रॉस द लाईन आले. अपील झाली पंचांकडे. पिचिंग इन लाईन आहे का, इम्पॅक्ट लाईन मध्ये आहे का आणि विकेट हिटिंग डिलिव्हरी आहे का, या तिन्ही गोष्टींची चाचपणी करतील पंच आणि लगेचच डिक्लेअर करतील इट्स अ फेअर, परंतु इट्स अ नॉट आउट. ओ इथे 13 चेंडू 16 या आकड्यावर खेळतोय, परंतु डॉट बॉल पर्सेंटेज मोठे आहे. डॉट बॉल पर्सेंटेज जर का काढायचे असतील तर षटकार ठोकावे लागतील. आता मात्र मैदानामध्ये ज्या खेळाडूकडे सर्वांचं लक्ष असणार आहे तो खेळाडू ऑन स्ट्राईक आलाय. कारण मॅच मध्ये अजूनही 15 चेंडू आणि 39 असं इक्वेशन आहे आणि हे इक्वेशन सोपं जर का करायचं असेल तर मात्र या खेळाडूला थोडंसं ऍक्सेलेट करावं लागेल. कारण याच्याकडे स्ट्रॉंग माइंडसेट आहे, फिजिकली आणि मेंटली स्ट्रॉंग फिट असलेला खेळाडू, ज्याच्याकडे क्लास आहे, ज्याच्याकडे रिदम आहे, ज्याच्याकडे फॉर्म आहे आणि जो प्रतिभावंत खेळाडू आहे. नाव आहे प्रथमेश म्हात्रे. बॅटला त्यानं पिंकी किस केली आहे. तो स्ट्रायकिंग एंड वर आहे, समोर आहे तो गोलंदाज गणेश. सामना बॅटिंग टीम साठी थोडासा फसलेला आपल्याला पाहायला मिळतील. हा बॉल हो पिन पॉइंट ॲक्युरेट बॉलिंग, सुपर मॅग्निफिसेंट, अद्भुत, अविश्वसनीय. पाहूया ऍक्शन रिप्ले मध्ये. या 24 लाईव्ह युट्यूब स्क्रीनवर आपल्याला एक्झॅक्टली काय पाहायला मिळतंय. चारी मुंड्यात सीत केलं आणि डिफेन्स करण्याऐवजी कोणताही पर्याय गोलंदाजाकडे फलंदाजाकडे नव्हता, तेच आपल्याला पाहायला मिळालं. मिडल स्टंपचा बॉल यॉर्कच हाताळलाय. जबरदस्त, अफलातून कीर्तिमान गोलंदाज, बहुचर्चित गोलंदाज, प्रतिभा संपन्न गोलंदाज. हा इथे चूक झाली. अनेक क्रीडा रसिकांना रम्य आठवणींचे नजराने पेश करणारा हा बाहुबली हातोडा शॉट अजून एक आलाय. मनीष घरत पॉवर हिटर आणि मॅचच्या मोक्याच्या क्षणाला मॅच मध्ये पुनरागमन करणारा, प्रेशर रिलीज करणारा षटकार. कांचन पालकर सर, क्रिकेट इज अ गेम ऑफ इंचेस आणि क्रिकेट इज अ गेम ऑफ टाइम. अगदी आपण पाहिलं यॉर्क चुकला आणि तिथे कार्यक्रम झाला. हा बॉल पुढ्यात टाकलाय. इथे लॉफ्ट केलं बॉल, मिनी हेलिकॉप्टर लुक दिलाय. एक मिळाली, दुसरीचा प्रयत्न होईल का, तर नाही, एकच मिळणार आहे. रणसंख्या 48. गडी मात्र कोणताही बाद झालेला नाहीये. आता मात्र चर्चा होत असताना शेवटच्या टप्प्यामध्ये रसिक प्रेक्षक विचारतायत इक्वेशन कुठे आलंय. करूया आपण त्यांना अपडेट. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 31 धावांची गरज. 12 चेंडू 31 धावा. बहुचर्चित 2 खेळाडू, बहुमान 2 खेळाडू, सर्वोच्च गौरव 2 खेळाडू, कीर्तिमान 2 खेळाडू. उरणचं क्रिकेट मधील शिरपेच, सरताज, मेरुमणी आणि आज खऱ्या अर्थानं आपल्या सर्वोत्कृष्ट कामगिरीने सर्वोत्कृष्ट खेळ तुम्हाला करावा लागेल. प्रथमेश म्हात्रे आणि सोबतीनं मनीष घरत. चला मैदानामध्ये ड्रिंक्स ब्रेक, पाणी घेऊन जा. 3 षटकांचा सामना नुकताच झालाय. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 31 धावा असं इक्वेशन आहे.
चला लगेचच फिल्डिंग सजवून घेतील. स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळेल रायगड प्रीमियर लीग 2026 जय माता दी दिगोडे रेबल्सचा संघ बॅटिंग करत असताना त्यांच्या विरोधात आपण जर का पाहिलं गेलं तर नक्कीच 12 चेंडू आणि 31 असं इक्वेशन आहे. आणि इम्पॅक्ट प्लेअर इन कोण आलाय खेळाडू? मला वाटतंय इम्पॅक्ट प्लेअर गोलंदाजच असावा. वन ऑफ द स्पेशलिस्ट बॉलर ऍज अ फिल्डर नितीन धुले आलेत. कर्जत बीडचे वन ऑफ द फिटनेस ऍथलेट प्रतिभावंत खेळाडू. समोरे स्ट्रॉंग ग्रिप करतोय. हँड ग्लोव्स त्यानं परिधान केलेत. नाव आहे मनीष गरत. आतापर्यंतच्या प्रवासामध्ये 16 चेंडू 24 असं त्याचं कॉन्ट्रीब्युशन राहिलंय. 8 चेंडू 20 या धावसंख्येवर खेळ करतोय प्रथमेश म्हात्रे. आणि आता 12 चेंडू आणि 31 असं इक्वेशन आहे. 6 षटकांचा सामना. 4 षटकांच्या प्रवासामध्ये एकूण धावसंख्या उभारले 48. कोणताही गडी बाद जरी झाला नसला तरी सुद्धा आता दडपण थोडं वाढलंय. परंतु या दडपणाला झुगारूनच करावा लागतो. तो हा क्रिकेटचा खेळ. ओव्हर द विकेट. हा बॉल फुल टॉस जसा आलाय तसाच पाठवलाय. फ्लॅट 6 फ्लॅट अँड फ्युरियस षटकार. जबरदस्त प्रयत्न. हा प्रयत्न, ही मेहनत आणि चालू असलेली ही धडपड, ही खटपट, हा खटाटोप हा फक्त खेळासाठी. हा ही बॉल मिस टायमिंग स्ट्रोक. फिल्डर अंडरनीथ आणि झेल इथं डिप्लाय. फलंदाज ज्या विकेटच्या शोधात होते अखेरीस षटक क्रमांक 5 मध्ये ऋषी या गोलंदाजानं पहिली विकेट मात्र संपादित करून दिली आहे. मैदानाच्या आतमध्ये एकच जल्लोष फिल्डिंग टीम कडनं. आणि आता मात्र इन ॲट नंबर 3 न्यू बॅटर मैदानामध्ये येतील विथ इज एनर्जी अँड न्यू इन्थुसियाझम. नवा उत्साह नव्या ऊर्जेनं मैदानामध्ये चॅलेंज फेस करण्यासाठी. इन ॲट नंबर 3 स्टाईल आयकॉन अक्षय पवार. मैदानाची माती त्यांना हाताला लावली आहे. स्ट्रॉंग करतोय तो ग्रीप आणि आहे तो सज्ज. समोरे ऋषी. हा बॉल शॉट ऑफ अ गुड लेन स्पॉट वर अदललाय. हलक्या हातानं खऱ्या अर्थानं ड्रिफ्ट करायचं होतं परंतु बॅट आणि बॉल मध्ये नाहीये संपर्क. स्वप्न मोठी आहेत, वेल फार कमी आहे, पण मैदानावर हा खेळाडू प्रत्येक क्षण सोनेरी हा जगणारा खेळाडू आहे. नाव आहे ऋषी. ऋषीनं आतापर्यंतच्या प्रवासामध्ये मागच्या काही 2 चेंडू डॉट 1 विकेट काढून दिली आहे. सर्वांचं लक्ष या चेंडूकडे असणार आहे. बॉल हवेत आहे, मागे कुणी नाहीये. बॉल गेलाय. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांच्या स्टँडला मानवंदना देऊन आर पार सीमारेषा पार आलाय हा RPL वेलकम षटकार. थँक्यू. सन्माननीय माजी सरपंच महेशजी कडू साहेब आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार आणि त्यांच्या माध्यमातून एक जबरदस्त एक 6व्या पर्वाचं RPLचं आयोजन, एक प्रीमियर लीग रायगडच्या क्रिकेटला नवी ओळख देण्यासाठी. हा ही बॉल पुन्हा एकदा शॉट ऑफ अ गुड लेन स्पॉट पण अंगाचा वेध घेतोय. इन स्विंगिंग बॉल विथ द स्पिन खेळून काढल्यात ऑन साइडला. ड्राईव्ह करत असताना मिळेल ती फक्त एक जाव. अक्षयच्या बॅटमधनं तो थोडासा प्रेशर रिलीज करणारा षटकार आपण पाहिला. इक्वेशन अजूनही कठीण आहे. 7 चेंडू आणि अजूनही 18 धावांची गरज आहे. 7 चेंडू 18 धावा, 18 धावा 7 चेंडू. सामना अटीतटीचा आहे आणि या मॅच मध्ये जो बेस देईल तो जिंकणार. जो जिंकणार तो पुढे जाणार. जो पुढे जाणार त्याला मिळणार स्पर्धेची किमान एक ट्रॉफी. सामना रंगतदार अवस्थेमध्ये येत असताना
रफ अँड टफ सामना होत असताना आपल्याला पाहायला मिळते. बॅटर आणि बॉलर यांच्यामध्ये ही जबरदस्त बॅटल सुरू आहे. त्या पलीकडे सांगायचं झालं तर दोन्ही बाजूच्या खेळाडूंकडे असलेली जिद्द, चिकाटी, साहस आणि साहसाचा फटका सजवलाय. वन ऑफ द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम मिस्टर प्रथमेश म्हात्रे आणि त्याच्या बॅटमधनं आलेला हा बेधुंद बेखोप षटकार. आणि पंचांनी आम्हाला अपडेट केलंय की बॅटिंग करणाऱ्या टीम कडनं घेतलाय हा रिव्ह्यू. बीमसाठी आपण पाहूया, चाचपणी आपण करू, व्हॅलिडेट आपण करूया आणि चाचपणी करून आपण लगेचच निर्णय सुद्धा देणार आहोत. इट्स अ फेअर बॉल. चला, इट्स अ फेअर बॉल. आता इक्वेशन शेवटच्या टप्प्यामध्ये आलंय. महत्वाचा सामना, महत्वाचा खेळ आणि प्रेक्षक करतायत या खेळाला एन्जॉय. RPL चा खेळ कसा असायला हवा, RPL ची स्पर्धी कशी असायला हवी. आज खऱ्या अर्थानं मागच्या मॅच मध्ये आपण सुपर ओव्हरचा सामना आपण पाहिला. या संपूर्ण स्पर्धेमध्ये कांचन पालकर सरांनी दिलेलं अपडेट 22 सामने आणि 22 सामन्यांमध्ये खऱ्या अर्थानं 2 सामने हाय व्होल्टेज आपण पाहिले. अर्थातच आपण पाहिलं तर त्या सामन्याचे निकाल, रिझल्ट सुपर ओव्हरनं आपण दिलेत. आणि नक्कीच दोन्ही सामन्यांचे रिझल्ट जे आपण पाहिले ना सुपर ओव्हर मध्ये, ते मात्र समरूप आपल्याला पाहायला मिळाले. मॅच मध्ये आता रंग भरत असताना आपण पाहताय सामना हाय व्होल्टेज झालाय. हजारो क्षणांनी सजलेला हा प्रवास, आयोजकांची प्रचंड मेहनत, खेळाडूंची जिद्द आणि प्रेक्षकांचं खेळाप्रती असलेलं प्रेम या सर्वांनी मिळून आज या क्रिकेटच्या खेळाला, या आयोजनाला एक सोहळा बनवलाय. नव्या पर्वाची नवी यशस्वी उत्साही सुरुवात, कल्पक कुशल नेतृत्व, दोस्तीच्या दुनिया मधील राजा माणूस आणि राजकीय सामाजिक या वर्तुळामधलं मोठं नाव, क्रिकेट आणि सामाजिक वसा आणि वारसा घेणारे आणि आज या स्पर्धेचं खऱ्या अर्थानं मोठं नेतृत्व सांभाळणारे महेशजी कडू साहेब. आज त्यांचं नेतृत्व या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. मॅच मध्ये रंग भरत असताना अजूनही 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 12 धावांची गरज. 2 संघांमधली ही झुंज आपल्याला पाहायला मिळतीये. अनिकेतचा हा पहिला बॉल पंच केलाय, फ्लॅट 6. वाव, हृदयाची धडधड वाढवणारा षटकार, बेधुंद बेखौफ आणि आलाय या मॅच मध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी, रायबल्स दिघोडे या टीमसाठी कमबॅक करणारा षटकार. पाच चेंडू आता 6 असं इक्वेशन आहे. हाय स्कोर, हाय प्रोफाईल आणि हाय एंटरटेनिंग मॅच. बॉल फिरवलाय, हो बॉल फिरवलाय. गोलंदाजी करणं, प्रवीण दुगाडे सर, गोलंदाजी करणं म्हणजे चेंडू हातात पकडणं आणि फेकणं आहे का? तर त्याचं उत्तर आहे नाही. गोलंदाजी करणं म्हणजे तुमचं तंत्र, तुमचं कौशल्य, तुमचं संयम, फलंदाजाचा स्टान्स, त्याची हँड हिटचं कॉर्डिनेशन, त्याचं पदर आली तर तो कोणता फटका सजवणार आहे ही समजण्याची कला तुमच्याकडे असायला हवी. म्हणजे काय, प्लस आणि मायनस पॉइंट समजून करणं ही गोलंदाजी आहे. हाही बॉल फ्लाइटेड, हाही बॉल परफ्यूम डिलिव्हरी. परफ्यूम डिलिव्हरी कशी असते ती आपल्याला आता पाहायला मिळेल. पहा स्क्रीनवर, अगदी नाकाच्या अगदी 4 इंच जवळून गेला हा बॉल. या मातीचा सुगंध देणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आहे. जबरदस्त जबरदस्त, याला म्हणतात कमबॅक. पुनरागमन कसं करावं ते दाखवून दिलंय. आता इक्वेशन आहे 3 चेंडू आणि 6 धावा. क्रिकेट हा रंजकतेनं भरलेला खेळ आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टिनिटी, चान्सेस अँड अपॉर्च्युनिटी. सुवर्ण संधीचा हा खेळ, क्षणाक्षणात बदलणारा हा खेळ. आता इक्वेशन आहे बायची रन मिळाल्यानंतर अनिकेत मोकल सांगतात की धाव नव्हतीच, आणि धाव नव्हतीच, मुळात धाव मिळाली ती एक्स्ट्राच्या स्वरूपात आणि मॅच फिरायला वेळ लागत नाही. क्रिकेटमध्ये वेळ बदलायला वेळ फार लागत नाही. आता समोर आलाय तो प्रतिभावंत खेळाडू, नाव आहे प्रथमेश म्हात्रे. त्याला मॅच फिनिश करायची आहे. मॅच कशी फिनिश करायची त्याला ठाऊक आहे आणि तो आला आता स्ट्रायकिंग एंड वर. बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी 2 चेंडू 5 धावा चेस करायचे आहेत, तर बॉलिंग टीमसाठी धावा डिफेंड करायच्या आहेत. मॅच मध्ये पूर्णपणे खऱ्या अर्थानं दोन्ही टीम कडनं समसमान संधी निर्माण होत असताना थोडे आणखीन प्रयत्न दोन्ही टीम्स कडनं होतील. 2 चेंडू आणि 5 धावा. हाही बॉल पुढ्यात टाकला, अपील झालीये. पंच सांगतात इट्स अ व्हाईट बॉल.
विकेट किपर सांगतायत की कदाचित पायांचा स्पर्श करून किंबहुना ट्रॅक पॅन्टला लागलाय का बॉल. पाहूया आपण एक्झॅक्टली आपल्याला काय पाहायला मिळेल. पंचांचा निर्णय, इट्स अ व्हाईट बॉल. खेळामध्ये दुविधा मनस्थिती आहे. एक्झॅक्टली आपल्याला काय पाहायला मिळेल. पराभवाच्या भीतीनं माघार घेणं जास्त धोकादायक असतं, कारण पराभवाच्या भीतीने माघार घेण्याची वृत्ती तुमची लढण्याची क्षमता संपवते आणि जो लढू शकत नाही तो कधीही जिंकू शकत नाही. म्हणूनच लढावं लागेल. ठरवलेलं लक्ष गाठण्यासाठी रक्ताचं पाणी मैदानात करावं लागेल. आणि अर्थातच काल थोडक्यात हुकलेलं यश आज मी नक्कीच खेचून आणणार हे तुम्हाला ठणकावून स्वतःला सांगावंच लागेल. डिसिजन पेंडिंग आहे आणि आमचे गणेश बाविस्कर सरांनी चाचपणी केली, पडताळणी केली आणि त्यांनी न्याहाळणी केल्यानंतर सांगितलंय की बॉल ट्रॅकला स्पर्श करून गेलाय आणि म्हणूनच हा असणार आहे तो फेअर बॉल. सामन्याचा रिझल्ट कांचन पालकर सर आता पुन्हा एकदा शेवटच्या टप्प्यामध्ये आलाय. सामना हाय व्होल्टेज झालाय. सामना पुन्हा एकदा शेवटच्या बॉलवर त्याचा रिझल्ट आलाय. आता प्राण कंठाशी यावा अशा परिस्थितीमध्ये सामना आलाय. हिट आउट और गेट आउट. आता थोडीशी टीम मीटिंग आहे बघा, टीम हर्डल आहे, दबाव दोन्हीकडे. एक चेंडू आणि चौकार आला तर होईल सुपर ओव्हर. रसिक प्रेक्षकांनो, हात वर करून आम्हाला अपडेट द्या, कुणाकुणाला चौकार हवाय. बघा सर्वांनी इकडे हात वर केलेत, मागच्या बाजूला तिकडे हात वर केलेत. एक चेंडू 4 धावा. ऍक्शन रिॲक्शन, आक्रमण प्रतिक्रमण, कृती प्रतिकृती, आक्षेप प्रति आक्षेप. चला कर्जतचे समर्थक कुठे आहात? डॉट बॉल हवाय का? जोरदार सिट्ट्या सिट्ट्यावाला आहेत का? दिगोडे चौकार षटकार पाहिजे का? सिट्ट्या येऊ दे. मॅचला रंग भरत असताना सामना कधी उजवीकडे कधी डावीकडे. आता मात्र एक चेंडू आणि जिंकण्यासाठी 5 धावांची गरज. आणि हा आलाय तो या मॅचला विजयाची शिंकामोर्तब करणारा षटकार, विजयाची मुहूर्तमेढ रोवणारा षटकार. नाव आहे प्रथमेश म्हात्रे. एक प्रतिभा संपन्न खेळाडू, एक प्रतिभावंत खेळाडू आणि आज उरण तालुक्याला बिलॉंग करत असताना फुंडे गावच्या मातीतनं घडलेला हा खेळाडू आज ISPL खेळला आणि हा षटकार आपण पाहिला. स्क्रीनवर आपण त्याला पाहताय. प्रथमेश म्हात्रेनं मॅच जिंकून दिली. हा खेळ जर का आवडला असेल तर जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद प्रथमेश साठी आणि दोन्ही टीम साठी, कारण आज आपल्याला हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळाला. दोन्ही टीमचं आम्ही खऱ्या अर्थानं अभिनंदन करू, कारण रसिक प्रेक्षकांना असाच सामना हवा असतो आणि सामन्याचे रंग वर चढले. 5,005 रुपये पेट्रोल त्यांच्या गाडीचा नंबर 5,005 आणि संघाचे संघ मालक मयूरजी घरत यांचा लकी नंबर, त्यांच्या कारचा नंबर 505 5,005 रुपये. या खेळाडूला मात्र आपण सन्मानित करतोय. या आपण सन्मानानं प्रथमेश म्हात्रे या मॅचचा होईल तो मॅन ऑफ द मॅच, सामनावीर. चला लगेच या प्रथमेश, तुमच्यासाठी 5,005 रुपयाचं कॅश प्राइज सुद्धा असणार आहे. स्पर्धेची गोड आठवण, सन्मान चिन्ह सुद्धा असणार. आणि काय सामना रंगलाय. रायगड प्रीमियर लीग चा सामना क्रमांक 2 मध्ये पुन्हा एकदा रंग भरला आणि इंद्रधनु भरत असताना शेवटच्या टप्प्यामध्ये एक चेंडू 5 असं इक्वेशन असताना शेवटचा षटकार ठोकला. फुलातून बॅटिंग अनालिसिस आपल्याला पाहायला मिळालं. पहिल्या इनिंग मध्ये ओमकारचा खेळ 11-29 राहिला. कुशलचा खेळ आपण पाहिला, कौशलचा खेळ 9-17 राहिला. शुभमनं मॅचला थोडं चांगलं फिनिश केलं, फिनिशिंग टच त्यानं दिला. 8 चेंडू 15 धावा त्याच्या बॅटमधनं आपण पाहिला. प्रथमेशनं आपण जर का पाहिलं गेलं तर 2 षटकं हाताळली. इकॉनॉमिकल बॉलिंग स्पेल, 17 धावा 1 विकेट त्यानं संपादित केली. आणि रमाकांत शर्मा 2 षटकं 2 स्पेल आपण पाहिले. 24 धावा त्यानं खर्च केला, 1 गडी त्यानं बाद केला. सहयोग भोईरनं खऱ्या अर्थानं हा प्रतिभावंत खेळाडू रायगड प्रीमियर लीग मध्ये पुन्हा एकदा प्रकाश झोतात आणि प्रसिद्धीच्या झोतात आलाय. पानसे गावाला बिलॉंग करत त्यानं 1 षटक फेकलं, 12 धावा त्यानं खर्च केला, 1 गडी त्यांनी बाद केला. आणि
80 धावांचा 79 धावांचं एक मोठं टार्गेट असताना प्रथमेश मात्रे त्याचा संयम आणि आज त्याची टेक्निक टॅक्टिक आपल्याला पाहायला मिळाली. 11 चेंडू 32 धावा त्याचं कॉन्ट्रीब्युशन राहिलं आणि शेवटच्या टप्प्यामध्ये 1-5 असे इक्वेशन असताना मात्र मॅच मात्र त्यांनी फिनिश केली. मनीष गरतनं त्याला चांगली सोबत दिली. डॉट बॉल पर्सेंटेज वाढत असताना आलेले काही चमत्कारिक षटकार आपण पाहिलं. 18-30 असं त्यांचं इक्वेशन आपण पाहिलं आणि अक्षय पवार 7-13 असे मॅच फिनिश होताना आपल्याला पाहायला मिळाले. आम्ही अभिनंदन करू टीम दिघोडे या टीमचा आणि जाऊ आपण थेट मुख्य कक्षाकडे आतिश पटेल सरांकडे.